तरंग पाचवा परिच्छेद 20 क्रमांकाचा स्थूल सृष्टी उत्पत्तीचा प्रकार। विचारसागर तरंग पाचवा परिच्छेद 20 क्रमांकाचा स्थूल सृष्टी उत्पत्तीचा प्रकार। येन केन प्रकारने आद्य पावेतो 4 तरंगाचा विचार करून 5व्या तरंगातील 19 परिच्छेदाचा विचार आपण आतापर्यंत केलेला आहे। काय पाहिलं आपण त्यात? शिवावलोकन अगदी 2 मिनिटात असं आहे। प्रथम तरंगात अनुबंधाचा संक्षेप, द्वितीय तरंगामध्ये विस्तार, तृतीय तरंगामध्ये गुरु शिष्याचं लक्षण, चतुर्थ तरंगामध्ये उत्तम अधिकाऱ्याकरता ज्ञेय ब्रह्माचा विचार आणि 5व्या तरंगामध्ये अधिकारात ऐसा करू उपदेश सहाय्य जे त्या सतेची देऊ मध्यम अधिकाऱ्याकरता ध्येय ब्रह्माचा विचार। मग पहिल्याच परिच्छेदामध्ये ज्ञेय आणि ध्येय हे जे परमात्म्याचे 2 स्वरूप आहे त्याचं स्पष्टीकरण म्हणजे फरक स्पष्ट आपण केला। दुसऱ्या परिच्छेदामध्ये द्वैतमत प्रमाण की अद्वैतमत प्रमाण ही शंका आहे आणि त्यात पोट शंका वेदगुरु सत्य का मिथ्या। वेदगुरूला मिथ्या म्हटलं तर पुरुषार्थ हानी होऊन मृगजळ आणि तृष्णेची निवृत्ती व्हावी ही आपत्ती, आणि वेदगुरूला सत्य म्हणलं तर अद्वैत खंडित होऊन द्वैतमताची सिद्धी। मग गुरुदेवाने उत्तर दिलं भगवत पूज्यपाद शंकराचार्याचं मत प्रमाण आहे आणि इतर आचार्य तत्व निर्णयाच्या वेळेला वेदविरुद्ध अर्थाचं प्रतिपादन करतात म्हणून त्यांचं मत अप्रमाण आहे। म्हणजेच भगवत पूज्यपाद शंकराचार्याचं मत आहे केवळ अद्वैत, म्हणजे अद्वैत मत प्रमाण आहे आणि द्वैत मत अप्रमाण आहे। मग आचार्याचंच मत प्रमाण, इतर आचार्याचं मत अप्रमाण, याला काय प्रमाण? तर त्याला कुर्म पुराणे प्रमाण दिलं। आणि मग जे अद्वैत मत मोक्ष देऊन आपल्याला सुख देणार आहे तेच दुःखाला कारण ठरेल कधी? द्वैत मताचं केवळ स्मरण जरी झालं तरी हा सिद्धांत कळण्याकरता भरचूची कथा आणि समसत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होतात, विषम सत्ताक नाही हे कळण्याकरता एका राजाची कथा। आणि मग ज्ञानांतर, अवस्थांतर आणि निरंतर, जे अवस्थांतराने बाद होतो प्रातिभाषिक सत्ता, ज्ञानांतराने बाद होतो व्यावहारिक सत्ता आणि अवस्थांतर होऊ देणे तर ज्ञानांतर होऊ दे जे निरंतर आहे त्याची पारमार्थिक सत्ता। ह्या सत्ता विचारात असं लक्षात आलं मृगजळ हे अवस्थांतराने बाधित होणार आहे आणि प्राणाचा धर्म तृष्णा ही ज्ञानांतराने बाधित होणारी म्हणून ते विषम सत्ताक आहे असं आपल्याला यातून लक्षात आलं। आणि मग ब्रह्मसत्यम या जगन्मिथ्या हा जर प्रकार असेल तर मिथ्या पदार्थात 2 सत्ता कशाला? तर मिथ्या पदार्थात 2 सत्ता करण्याचं कारण जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्या ज्ञानाने निवृत्त होतं, म्हणून जगत कल्पना ही ब्रह्माच्या अज्ञानाने आहे आणि रजत कल्पना ही शुक्तीच्या अज्ञानाने आहे, म्हणून मिथ्या पदार्थामध्ये 2 सत्ता केल्या ते निष्कारण नाही सकारण आहे। मग पुन्हा जगत उत्पत्तीचा क्रम ऐकावा तर म्हणजे छांदोग्य, तैत्तरीय आणि आयतर्य। छांदोग्यात 3, आयतर्यात 5 आणि तैत्तर्यात 5 आणि आयतर्यामध्ये क्रमा वाचून याचाच अर्थ जगत सांगण्यात तात्पर्य नाही, मुमुक्षूने स्वीकारलेल्या जगताचा निषेध व्हावा आणि त्याची अद्वैत बोधामध्ये स्थिती व्हावी। पण मग भाष्यकार आणि सूत्रकार यांनी तैत्तरीयानुसार म्हणजे 5 भूतांनुसारच क्रम सांगितला तो का? त्याचं उत्तर आहे मुमुक्षूची शास्त्रावरती श्रद्धा राहावी, अविश्वास त्याला निर्माण होऊ नये म्हणून, कारण एक वाक्यात दिसली नाही तर अविश्वास होईल, तो अविश्वास होऊ नये म्हणून। आणि दुसरं म्हणजे लय चिंतनाकरता उपयोग व्हावा मंद मुमुक्षू करता म्हणून। बरं, जगत उत्पत्तीला कारण ब्रह्म का होत नाही? कारण ते शुद्ध असंग अक्रिय आहे म्हणून। मग काय करावं लागतो? मायेचा स्वीकार करावा लागतो। बरं, ती कशी मानून चालत नाही? सांख्याप्रमाणे स्वतंत्र मानली तर श्रुतियुक्ती अनुभूतीला विरोध येतो। मग मायेचं लक्षण काय? तिचा आधी सांगता येत म्हणून अनादी, ब्रह्मज्ञानाने अंत होतो म्हणून अंतवती, बाद होतो म्हणून सत्वगुण विलक्षण, प्रतीती येते म्हणून असत्वगुण विलक्षण, अशी अनिर्वचनीय म्हणजेच मिथ्या असं मायेचं केलं लक्षण। आणि मग तिच्यामध्ये सांख्यमताप्रमाणे स्वतंत्र मानून चालत नाही। मग कशी आहे ती? स्वाश्रया स्वविषया आणि जीवाश्रय ब्रह्मविषय हे वाचस्पतीचं मत। पण जीवाच्या आश्रित माया म्हणजेच अज्ञान एक मानलं किंवा नाना मानलं तरी अनिर्मोक्ष प्रसंग येतो, मोक्ष साधनाला व्यर्थत्व येतं, म्हणून स्वाश्रय स्वविषय हाच पक्ष उचित आहे। बरं, ब्रह्म अनादी, त्याच्या आश्रयाने असणारी माया अनादी आणि मायाच कार्य जीवेश्वर सुद्धा अनादी। मग जीवेश्वर जर अनादी असेल तर त्यांना कार्य म्हणू नये,
कार्य असेल तर अनादि म्हणू नये. वदत व्याघात दोष, प्रकरणासंगती दोष, प्रकरण विरोध नावाचा दोष म्हटले येत नाही. म्हणजे का, मृतिकाने घटामध्ये जसं सत्य कार्यकारण भाव आहे तसा वास्तव कार्यकारण भाव इथे नाही. जसं घटाकाश उपाधी रूपाने साधी आहे आणि स्वरूप रूपाने पाहिलं तर अनादि आहे, तसं जीव ईश्वर हे अज्ञान उपाधीचा स्वीकार केला तर ब्रह्माच ठिकाणी जीव ईश्वर संज्ञा आहे, म्हणून संज्ञा रूपाने साधी आहे आणि स्वरूप रूपाने ते अनादि आहे, असं उत्तर त्याचं दिलं. मायेला वेगवेगळी नावं कशी येतात याचाही विचार केला आणि सृष्टी ईश्वराने निर्माण केली. पण ईश्वर केवळ सृष्टीला कारण नाही, तो कर्म सापेक्ष फलदाता आहे. म्हणून जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो रे ईश्वर. ईश्वर हा कर्म सापेक्ष फलदाता आहे असा विचार सांगितला. अन्यथा ईश्वराच्या ठिकाणी दोन दोष येतील, वैषम्य आणि नैर्घृण्य. पण वैषम्य हा दोष नाही आणि नैर्घृण्य म्हणजे निर्दय हाही दोष परमात्म्याच्या ठिकाणी नाही. उलट पक्षी ज्याचं जसं कर्म तसं फल दिलं नसतं तर विषमता आली असती आणि ज्याला शिक्षा दिली नसती आहे ना, म्हणजे शिक्षा करणं ही सुद्धा एक प्रकारची दयाच आहे, तर मग निर्दय हा दोष आला असता. परमात्म्याच्या ठिकाणी वैषम्यही नाही, नैर्घृण्यही नाही, तो कर्म सापेक्ष फलदाता आहे. आणि ईश्वर सृष्टी जरी निर्माण करत असला तर त्याला सहकार्य कारण जीवाचं कर्म पण आहे हा विचार सांगितला. मग सृष्टी उत्पत्तीचा प्रकार पाहत असताना पाचीभूत सगुण का निर्गुण, तो गुणवान आहे. आणि पाचीभूतच ठिकाणी एक गुण का पाच गुण, तर कारण परंपरा अधिक गुण अधिक, कारण परंपरा नेऊन गुण नेऊन. आकाशाच्या ठिकाणी एक गुण, वायूच्या ठिकाणी दोन गुण, तेजाच्या ठिकाणी तीन गुण, जलाच्या ठिकाणी चार गुण आणि पृथ्वीच्या ठिकाणी पाच गुण असा विचार करून मग सूक्ष्मसृष्टी पाहत असताना अपंचकृत पंचमहाभूतापासून होती ती सूक्ष्मसृष्टी आणि पंचकृत पंचमहाभूतापासून होती ती स्थूल सृष्टी. तर अपंचकृत पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशाचं कार्य अंतकरण, देहाच्या ज्ञानात साधन, त्याला सत्वही म्हणतात ज्ञान होतं म्हणून. आणि त्याला वृत्तीभेदाने चार नावं, मन बुद्धी चित्त अहंकार. नंतर त्या स्वतंत्र सत्वगुणाचं कार्य पाच ज्ञानेंद्रिय. नंतर मिलित सत्व रजांशाचं कार्य प्राण, त्याला स्थान आणि कार्यभेदाने पाच प्राण हे नाव, प्राण आपण व्यानवदान समान. आणि स्वतंत्र रजगुणाचं कार्य बनलं की पाच कर्मेंद्रिय. अशी ही झाली पाच ज्ञानेंद्रिय, पाच कर्मेंद्रिय, पाच प्राण 15 आणि चित्त चतुष्टय आहे ना 19, किंवा अंतकरण एकच घेतलं तर 16, मनबुद्धी घेतली तर 17 असं झालं ते सूक्ष्म शरीर. त्याच्यामध्ये पाच उपप्राणाचा विचार आला, तो आयुर्वेदामध्ये विस्ताराने केलेला आहे. आणि मग स्थूल सृष्टी उत्पत्तीचा प्रकार ग्रंथकार आता आपल्यासमोर ठेवत आहेत. अशा पद्धतीने प्रथम तरंगापासून ते चालू विषयापर्यंतचं शिवावलोकन आपण आतापर्यंत केलं. आता इथून पुढे ग्रंथकार आपल्यासमोर कोणता विषय ठेवतात तो आपण पाहूया. स्थूल सृष्टी उत्पत्तीचा प्रकार, तरंग 5वा, परिच्छेद 20 क्रमांकाचा. स्थूल सृष्टी उत्पत्तीचा प्रकार सांगताना काय बोलतात बघा. इथे आता पहिलं अपंचकृत पंचमहाभूताचं कार्य कोण पाहिलं आपण, सूक्ष्मसृष्टी म्हणजे सूक्ष्म शरीर. मग सूक्ष्मसृष्टी कुठे पाहिली तर आपला न्याय आहे पिंडी ते ब्रह्मांडी. पिंड देवस्थिती, ब्रह्मांडी पसारा, हरविन सारा व्यर्थ भ्रम, नाथबाबा म्हणतात. एकदा पिंडाचं ज्ञान झालं का ब्रह्मांडाचं ज्ञान झाल्यातच जमा आहे. कारण जे पिंडात आहे तेच ब्रह्मांडात आहे, जे वेष्टीत आहे तेच समष्टीत आहे. वेष्टी सूक्ष्म शरीर कळालं का समष्टी सूक्ष्मसृष्टी कळते, आणि वेष्टी स्थूल शरीर कळालं का समष्टी स्थूल सृष्टी आपल्या लक्षात घ्यायला हरकत नाही. म्हणून आणि पंचकृत पंचमहाभूताचं कार्य म्हणलं का सूक्ष्म सृष्टी आहे, तर पंचकृत पंचमहाभूताचं कार्य म्हणलं का स्थूल सृष्टी आहे. मग ही स्थूल सृष्टी करण्याकरता पहिलं भूताचं काय व्हावं लागतं, पंचीकरण व्हावं लागतं. पंचीकरण होणं म्हणजे एक भूत 5 प्रकारचं होणं, म्हणजे 5 5 25. मग ते भूताचं पंचीकरण कसं करायचं, त्या पंचीकरणाच्या 2 पद्धती आहेत. पहिली पद्धत, एक रुपया असतो. रुपयामध्ये किती आणे असतात, 16 आणे. रुपयामध्ये पैसे किती 100, पण आणे किती 16 आणे. मग 16 आण्याचा रुपया, तसं 16 आण्याचं एक भूत घ्या समजण्याकरता. म्हणजे आकाशभूत किती आण्याचं, 16 आण्याचं. त्याचे 2 भाग केले तर किती किती आण्याचे होईल, 8 आण्याचे आहे ना. मग 8 आण्याचे 2 भाग केले, आणि 8 आण्याचा जो एक भाग आहे त्याचे पुन्हा 4 भाग केले ते किती होईल, 2 आण्याचे आहे ना. मग आता कल्पना करा, हे आकाश नावाचं भूत आहे, किती आण्याचं आहे, 16 आण्याचं आहे. मग 8 आण्याचे त्याचे किती केले,
2 भाग केले आणि एका भागाचे पुन्हा असे 4 भाग केले, ते झाले 2-2 आण्याचे. असे प्रत्येक भूताचे करायचे. मग प्रत्येक भूताचा एक 8 आण्याचा भाग स्वतःचा ठेवायचा आणि हे किती 4 भाग झाले 2-2 आण्याचे. मग आकाशाचा 8 आण्याचा स्वतःचा भाग, 2 आणे घेतले वायूचे, 2 आणे घेतले तेजाचे, 2 आणे घेतले जलाचे आणि 2 आणे घेतले पृथ्वीचे. म्हणजे इतर 4 भूताचे 2-2 आणे झाले 8 आणे आणि स्वतःचा 8 आणे, असं 16 आण्याचं भूत झालं. पण हे कोणतं झालं आता? पंचीकृत झालं, कारण त्याच्यामध्ये स्वतःचे 8 आणे आणि इतर भूताचे 8 आणे 2-2 आणे मिळून असं प्रत्येकाचं करणं, याला पंचीकृत पंचमहाभूत असं म्हणतात. किंवा दुसरा प्रकार, एका भूताचे 25 भाग करायचे. 25 भाग करून 21 भाग स्वतःकडे ठेवायचे आणि उरले खाली किती 4 ते चौघाला द्यायचे आणि त्यांच्याकडनं एक एक भाग घ्यायचा. म्हणजे प्रत्येक भूतात स्वतःचे किती 21 भाग आणि उर्वरित 4 भाग इतराची. असं प्रत्येकाचं केलं का त्या प्रत्येक काय झालं? पंचीकृत झालं. अशा पंचीकरण करण्याची किती पद्धती झाल्या आहेत? 2 पद्धती. एक 16 आण्याचा प्रकार आणि दुसरा 25 भागाचा प्रकार. आणि असं झालं एक पंचीकृत पंचमहाभूत. म्हणजे प्रत्येक भूतामध्ये स्वतःचा भाग किती? अर्धा आणि इतर 4 भूताची 2-2 आहे मिळून अर्धा. अशा पद्धतीचे याला पंचीकृत पंचमहाभूत म्हणतात. आणि त्या पंचीकृत पंचमहाभूत हे एक भूताचे जर थोडक्यात प्रत्येक भूत कसं झालं आता 5 प्रकारचं. प्रत्येक भूत किती प्रकार झालं? 5 प्रकारचं. कारण का प्रत्येक भूतामध्ये स्वतःचा 8 आणे भाग आहे आणि प्रत्येक चौघामध्ये पुन्हा 2-2 आणे आहेत, आहे ना. आणि प्रत्येक भूताचे स्वतः 8 आणे आणि चौघामध्ये 2-2 आणे किंवा स्वतःचे 8 आणे आणि इतर चौघाची 2-2 आणे मिळून 8 आणे. अशा पद्धतीने ते पंचीकृत झाल्यामुळे 5 प्रकारचं झाल्यामुळे पंचीकृत पंचमहाभूताचे हे एक प्रकारचं 25 तत्वात्मक हे पंचीकृत पंचमहाभूत झाली. आणि मग त्या पंचीकृत पंचमहाभूतापासून काय बनतं? हे स्थूल ब्रह्मांड. मग ते स्थूल शरीरसुद्धा किती भूतांनी युक्त आहे? किती तत्वांनी युक्त आहे? 25 तत्वांनी युक्त आहे. मग या स्थूल शरीरामध्ये किती तत्व? 25 तत्व. सूक्ष्म शरीरात किती तत्व पाहिले आपण? 17, 16 किंवा 19. तसं स्थूल शरीरामध्ये किती तत्व आहे? 25 तत्व आहे. किती तत्व? 25 तत्व. 25 तत्वाचं जे बनलं ते कोणतं आहे? स्थूल शरीर. आणि या स्थूल ब्रह्मांडात सुद्धा किती तत्व आहे? मग 25 तत्व. कशी? ती थोडक्यात माझ्याकडे बघा. म्हणजे हे संस्कृत विचारसागरातला भाग आहे, इथला नाही, पण हा कळण्याकरता आपल्याला सुलभ आहे. तर आपल्याकडे काल आपण शेवटी बोललो, आपल्याकडे मराठी व्याकरण शिकवलं जातं. मराठी व्याकरण शिकवत असताना पहिला वर्णविचार आपल्यासमोर येतो. वर्णविचारामध्ये 3 प्रकार पाडले जातात: स्वर, स्वरादी आणि व्यंजन. स्वतंत्र ज्यांचा उच्चार होतो त्याला स्वर म्हणतात. स्वराचं अगोदर साय घ्यावं लागतं त्याला स्वरादी म्हणतात. स्वराचं मागून साय घ्यावं लागतं त्याला व्यंजन असं म्हणतात. त्या व्यंजनामध्ये किती व्यंजन आहेत? 34 व्यंजन आहे. आणि किती वर्ण आहेत? 34. आपलं व्यंजन किती आहेत? वर्ण 49 आहे, व्यंजन 34 आहे, स्वर 13 आहे. आणि त्या 34 व्यंजनामध्ये किती प्रकार पाडले जातात? वर्ग किती पाडले जातात? 5 वर्ग आहेत. तर पहिला आहे कचा वर्ग. क वर्गातले विद्यार्थी क ख ग घ. च वर्गातले विद्यार्थी च च ज ज. प वर्गात च क च. त वर्गात त त द द द. प वर्गात प प प प प. प झालेत ना. ट ठ ड ड न पहिला राहिला, मधला राहिला. म्हणजे असे क ख ग ग घ, च च ज ज य, ट ठ ड ड न, त त द द न आणि प प ब ब म. असे किती झालेत? 5 वर्ग. पण ते वर्ग पाठ करताना पुढचं व्याकरण कळण्याकरता आपल्याला ते आडवे पाठ करावे लागतात का उभे पाठ करावे लागतात का आडवे उभे पाठ करावे लागतात? आडवे आणि उभे दोन्ही प्रकारे पाठ करावे. आडवे आत्ता पाहिले आपण अशी. आणि वर्गातली पहिली वर्ण क ख कचट तप, दुसरी वर्ण खचट तप, तिसरी वर्ण गजड दब, चौथी वर्ण घजड दब, 5वी वर्ण गयन म, आहे ना. तसं ही 5 भूत आहे ना. आता एक आपल्या मनातले मनात, आता आपल्याकडे फळाने बोर्डने लिहून दाखवायला आणि आपण सगळी जाणती साधक आहोत, त्यामुळे त्याचा काही फारसा विस्तार करण्याची गरज नाही. कल्पना करा 5 भूतं आपण पहिली उडी अशी ठेवली. म्हणजे पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश. आणि उभी तशीच ठेवायची, पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश. मग अशी म्हटलं का त्यांच्यातला प्रत्येकातला एक असाधारण धर्म म्हणजे 8 आण्याचा भागाचा. आणि अशी म्हणलं का त्यांच्या 2-2 आण्याचा भाग. म्हणजे प्रत्येकाचं स्वतंत्र एक कार्य आहे आणि सामूहिक त्यांची 4 कार्य आहे. ठीक ना. स्वतंत्र एक कार्य आणि सामूहिक 4 कार्य. मग स्वतंत्र एक कार्य म्हणलं का 5 जणांची 5 कार्य आणि प्रत्येकाची सामूहिक प्रत्येकाची 4-4 कार्य.
म्हणजे प्रत्येकाची किती किती कार्य झाली, एक एक म्हणजे एकंदर स्वतंत्र एक कार्य आणि सामूहिक 4 कार्य म्हणजे 5 कार्य, म्हणजे 5 5 25, असं 25 तत्व या स्थूल शरीरात आहे. कशी ती बघा. आता पृथ्वीची या शरीरामध्ये म्हणजे प्रत्येकाची या शरीरामध्ये 5 5 भाग आहेत. म्हणजे एक त्याचं प्रत्येकाचं कार्य सामूहिक आहे, आपलं स्वतंत्र आहे, आणि 4 कार्य त्यांची सामूहिक आहे. म्हणजे सरळ समजण्याकरता आपण म्हणू, या शरीरामध्ये पृथ्वीची 5 तत्व आहे, वायूची आहे, तेजाची आहे, जलाची आहे आणि आकाशाची आहे. तर पृथ्वीची 5 तत्व या शरीरातली कोणती? तर बोला, मोजा. अस्थि, रक्त, आलस, आकुंचन आणि कटिप्रदेश आहे ना, किंवा भय. भय ही कटिप्रदेश असं घ्या. असे 5 तत्व कोणाची झाली बरं का. हे नंतर लिहून घ्या माऊली. आपले हे ऐकून तुम्ही थोडासा वेळ देऊन नंतर ते घ्या. फक्त आता इकडे लक्ष द्या. मग मला तुम्ही नाही पाहिलं का, आपल्याकडे मोजकी साधक आहे, मला ते बोलता येणार नाही. माझ्याकरता इकडे बघा. किती 5 गोष्टी. अस्थि, रक्त, आलस, आकुंचन आणि भय, अशी 5 तत्व या शरीरात पृथ्वीची. आता ही पृथ्वीचीच का, तुम्हाला दुसऱ्या भूताची का नाही? त्याचं कारण आहे का. अस्थि, पृथ्वी जशी कठीण आहे तसे शरीरातले हाडं काय आहेत, अस्थि म्हणजे हाडं कठीण आहे म्हणून ती पृथ्वी तत्वाची. नंतर रक्त, ही पृथ्वी तत्वाचं का. रक्त कसं असतं, लाल रंगाचं, आणि ती पृथ्वीचं का म्हणता, बरोबर ना. ते जलाचं म्हटलं पाहिजे, जलाचंच आहे, पण त्याच्यामध्ये पृथ्वी मिश्रित जलाचं आहे असं म्हणायचं. का बरं, कारण जल जर पृथ्वीत टाकलं आणि जपास कुसुमाचं फूल टाकलं, बीज टाकलं, तर ते रक्तवर्णाचं उगतं आहे ना. मग तो रक्तवर्ण कोणामुळे आला, पृथ्वीमुळे आला आहे ना. म्हणून तो रक्तवर्ण सुद्धा कोणाचा आहे, शरीरातला पृथ्वीचं तत्व आहे. नंतर आळस, शरीरामध्ये जो आळस येतो तो कोणाचा आहे, पृथ्वीचा आहे. पृथ्वी काय असते, जड असते, आणि आळसामुळे शरीराला काय येतो, जडपणा येतो, काहीच क्रिया करत नाही, म्हणून तो पृथ्वीचं. नंतर आकुंचन म्हणजे असं मिटणं, तसं मनुष्य असा गोळामोळा होऊन पडला ना, तर ते आकुंचन सुद्धा कोणामुळे, ते पृथ्वीचं. आणि त्याच्यानंतर भय, हे पृथ्वीचं. भयामध्ये एखादी भीती वाटली ना, मनुष्य असं ठप्प होऊन राहतो, मग ते पृथ्वीचं सुद्धा जडपणा, म्हणून तो भय सुद्धा कोणाचं, पृथ्वीचं. पण त्याच्यामध्ये पृथ्वीचा पहिला गुण कोणता, अस्थि हा आहे. पण जल मिश्रित रक्त, नंतर तेज मिश्रित आळस, वायू मिश्रित आकुंचन आणि आकाश मिश्रित भय, असं ते घ्यायचं. पण पृथ्वीची 5 तत्व समजण्याकरता शरीरातली. नंतर जलतत्वाची 5 तत्व शरीरातलं, त्यातलं मांस, शुक्र, कांती, गमन आणि मोह. तो कसा, तर जल जसं द्रवरूप असतं तसं मांससुद्धा असं दाबलं ना, ते असं पसरट होत जातं. म्हणजे मांस तत्व कोणाचं आहे, शरीरातलं जलाचा भाग. नंतर शुक्र तत्व कोणाचं आहे, जलाचा भाग आहे. कारण जल जर जमिनीत टाकलं तर ते काय होतं, बीजाने वरून उठतं. तर शरीरातलं वीर्य नावाचं तत्व श्रीयोनीत हवन केलं का त्याचं काय होतं, पुढची पिढी निर्माण होते, म्हणून तो जलाचा भाग. कांती, आपण जल जर पाण्यावर शिपडलं आपलं झाडावर तर त्याला तरतरी येते, तसं आपण पाणी पिलं ना, सगळं पायापासून नखशिकांत शरीर असं रोमांचित होतं, म्हणजे कांती प्राप्त होते. ते कोणापासून, मग जलापासून. गमन, जसं जल असं पसरत जातं तसं शरीरातली जी गमन क्रिया आहे ती कोणाची आहे, जलतत्वाची आहे. आणि मोह, जसं जल काय होतं, पसरत जातं, तसं मोहसुद्धा मनुष्याचा काय होतो, वाढत जातो शरीरातला, म्हणून तो जलतत्वाचं हे कार्य आहे. मग त्याच्यातलं मुख्य कार्य कोणाचं आहे, मुख्य कार्य जलाचं शरीरातलं पाहिलं तर ते मास आहे, आणि इतर 4 भूतांनी युक्त होऊन ही इतर 4 आहे खालची. नंतर तेज तत्वाचं, तेज तत्वामध्ये सुद्धा 5 शरीरातले गुण. कोणत्या, 1 नाड्या, 2 मूत्र, 3 क्षुधा, 4 अस्थि आणि 5 नंबरचा एक क्रोध. तो कसा, तेज म्हणजे उष्ण असतं, शरीरातल्या नाड्यासुद्धा कशा असतात, जोपर्यंत जिवंत आहे मनुष्य तो उष्ण असतात, गरम असतात. नाही तर नाड्या थंड पडल्या का राम बोलो भाई राम, असं आहे. मग शरीरातल्या नाड्या तत्व कोणाच्या आहेत, या तेजाच्या. शरीरातलं मूत्र तत्वसुद्धा तेजाचं आहे. तुम्ही म्हणाल ते जलाचं आहे, जलाचा भाग त्यात आहे, पण ते तेजाचं मानलं का पाहिजे, कारण शरीरातलं इतर पाणी डोळ्यातून येणारं थंड, पण जनन इंद्रिय शिश्नद्वारातून पडणारं पाणी कायम उष्ण असतं, म्हणून ते तेज तत्वाचं. नंतर क्षुधा,
ही सुद्धा तेच तत्वाची. कारण जाठराग्नी प्रदीप्त असेल तर खाल्लेलं भोक्त पितरले हे पेशचोष्य हे सगळं भोज्य सगळं अन्नाचं काय करतं ते भस्म करतं, शरीराला पुष्टी देतं, म्हणून ते तेज तत्वाचं. आणि शरीरातलं अस्थि म्हणजे हाडं हे सुद्धा तेज तत्वाचे. ते कणखर असले तर मनुष्याचं कार्य होऊ शकतं. आणि क्रोध हा सुद्धा तेज तत्वाचा. तेज सुद्धा उष्ण असतं, क्रोध सुद्धा मनुष्याचा उष्ण असतो. मनुष्य राग आला त्यावेळेला असं लालबुंद होऊन जातो. म्हणून हनुमंतरायाचं बघा ते डोळ्यातच क्रोध उतरला होता लंकेत गेल्याच्या नंतर. तसं वायूची शरीरातली 5 तत्व कोणती? त्वक, स्वेद, पिपासा, धावन आणि काम. तर त्वक म्हणजे चामडी, कारण वायूचा गुण कोणता आहे? स्पर्श. स्पर्शाला कोण जाणतं? त्वक इंद्रिय जाणतं, म्हणून ते त्वक इंद्रिय कोणाचं? वायूच्या सत्वगुणाचं. तसंच शरीरात येणारा जो स्वेद म्हणजे घाम आहे तो सुद्धा वायूचा आहे. काय होतं शरीराला श्रम झाला ना, श्रम झाल्याच्या नंतर लगेच घाम येतो, पळाला का लगेच थांबल्याच्या नंतर काय होतं? धरधरून घाम येतो. तसं शरीरात सुद्धा समष्टी सृष्टीत बघा पाऊस येताना वारा थोडासा यावा लागतो, शीतळ वारा आला का मग ढग काय होतात? पाऊस त्यातला पडतो. तसं शरीररूपी ढगातलं गमन झाल्याच्या नंतर श्रम झाले का एकदम त्यातून रोमाद्वारा काय होतं? बुंद बाहेर पडतात म्हणजे घाम येतो. मग तो वायूपासून. पिपासा वायू काय करतो शरीराला? तो वारा काय करतो? आपण कपडे वाळायला घातले, वारा आला तर तो सुकून टाकतो. तसा वारा काय करतो? घशाला कोरड पाडतो आणि मग आपल्याला तहान लागते, म्हणून तो वायूचं कार्य पिपासा. नंतर धावन, शरीराला गतीसुद्धा कोणामुळे मिळते? धावन नावाची क्रिया वायूमुळे. वायूच्या काळ आपण म्हणून हात बांधून पळा किंवा वाऱ्याच्या विपरीत दिशेने पळा, आपल्याला तेवढं गतीने पळता येत नाही. पण हात मोकळे सोडून आणि वायू ज्या वारा झोकाने वाहतो त्या झोकाने पळालं तर लवकरात लवकर आपल्याला अंतरक्रमण करता येतं, म्हणजे धावन क्रिया ही वायूमुळे. आणि काम हा शरीरामध्ये म्हणजे कामाच्या वेळेला मन काय होतं? चंचल होतं, आणि चंचलता कोणामुळे? या वायूमुळे. अशा 5 क्रिया कोणाच्या? मग वायूच्या, म्हणजे 5 प्रकारचा अंश. आणि शेवटचा आकाश. आकाशाच्या द्वारा शरीरातले 5 अंश कोणते? ते आहे लोम, लाळ, निद्रा, प्रसरण आणि शोक. तर पहिला लोम म्हणजे शरीरावरची केस. आकाशाला कुठली इजा होत नाही, केस कापल्याच्या नंतर कुठली इजा होते का? नाही, म्हणून तो लोम नावाचा अंश कोणाचा आहे? आकाशाचा. तसंच लाळ, आदर अष्टावर येणारी जी लाळ आहे, कारण ओटाच्या द्वारा शब्द बाहेर पडतो, शब्द आकाशाचा गुण आहे, आणि तो शब्द चांगला बाहेर पडण्याकरता सुद्धा ओठावर कळत नकळत थोडंसं ओलावा असावा लागतो. तो नसेल तर शब्द व्यवस्थित बाहेर पडत नाही. मग ती आदर ओष्ठावर आणारी लाळ हे कोणाचं आहे? आकाशाचं कार्य. नंतर निद्रा म्हणजे निद्रासुद्धा आकाशामध्ये क्रिया होत नाही आणि झोपेत क्रिया होत नाही, म्हणजे निद्रासुद्धा कोणाचा अंश येतो? आकाशाचा. नंतर प्रसरण, कधी कधी मनुष्य असा हातपाय मोकळे टाकून असा निवांत पडतो भीमदादासारखा, आहे ना, मग असा पडला तर ती प्रसरण नावाची क्रिया आकाशातच घडते, म्हणून ती प्रसरण. आणि शेवटचा असणारा शोक. मग शोक मनुष्याला निर्माण झाला तर मनुष्य क्रियारहित होतो. एखाद्या वेळेस दुःख असलेला अगोदर चांगला कार्य करतो, काहीतरी वार्ता ऐकायला भेटते आणि एकदम तो दुःखात जातो, म्हणजे शोकात जातो आणि मग निष्क्रिय होतो. म्हणजे आकाश जसं निष्क्रिय आहे तसं शोकामुळे मनुष्य काय होतं? एक प्रकारचा निष्क्रिय. म्हणून शोकसुद्धा क्रिया कोणाची आहे? आकाशाची आहे. आणि विशेषत्वाने आज ही झाली 25, 25. त्याच्यातला जो 5 भूताचा आणखी सरळ हा कटी प्रदेशापासून कमरेपासून खालचा भाग आहे ना, तो पृथ्वीचा मानला जातो. नंतर हा जो उदर आहे हा जलाचा मानला जातो. हृदय आहे ते तेजाचं मानलं जातं. हा कंठ आहे तो वायूचा मानला जातो. आणि आकाश मूर्धन्य स्थानी आहे ना, म्हणून मस्तक आहे ते आकाशाचं मानलं जातं. खरं तर हे 5 विकार जे मागचे घ्यायला पाहिले आपण, भय, मोह, क्रोध, काम आणि शोक, तर ते सूक्ष्म शरीराचे, तुम्ही स्थूल शरीराचे घटक कसे म्हणता? असं जर उत्तर त्याचं उत्तर असं आहे, घटामध्ये पाणी ठेवलं तर घटामध्ये पाणी ठेवलं तर त्या पाण्यातल्या ओलावा म्हणजे पाणी जर गार असेल तर तो ओलावा कुठे जाणवतो? आपल्याला बाहेर घटाला सुद्धा जाणवतो. तर हे सूक्ष्म शरीर म्हणजे जल आहे, आणि त्याच्यातले घटक, त्याच्यातला घट म्हणजे कोण आहे? स्थूल शरीर आहे, त्याच्यातसुद्धा ते बाहेर आपल्याला जाणवतात, म्हणून ते स्थूल शरीराचे काही धर्म म्हटलेले आहे. अशा पद्धतीचे विचार प्रतिपादन करून या पंचमहाभूताचं पंचीकरण केल्याच्यानंतर स्थूल शरीरात जर 25 तत्वात्मक आहे तर कोणती ती 25 तत्व आहे असं जर एखाद्याने आपल्याला विचारलं तर ही त्याच्यातली आत्ता पाहिलेली आपण ही त्याची 25 तत्व आहे. त्यातली प्रत्येक भूताची स्वतःची 5 तत्व आहेत.
आणि इतराचा आश्रय घेऊन निर्माण झालेली 5 आहेत. असे प्रत्येकाची किती आहेत मग? 5 आहे. 5 25. असं 25 तत्वात्मक जे आहे ते कोणतं शरीर? स्थूल शरीर. कोणत्या भूताचं कार्य? पंचीकृत पंचमहाभूताचं कार्य. आणि असं हे स्थूल शरीर हे 25 तत्वात्मक असणारं स्थूल शरीर. मग पिंडी ते ब्रह्मांडी. आणि ब्रह्मांड म्हणलं का किती भुवनाचं? 14 भुवनाचं ब्रह्मांड. मग खाली 7 लोक, वर 7 लोक. वरची मोजा: भूलोक, भोरलोक, सोरलोक, महरलोक, जनलोक, सत्यलोक, तपोलोक. हे भूलोक सुद्धा वरच्या लोकात येतं. म्हणजे झाली वरची 7 लोक. आणि खालची 7 लोक: आतल, वितल, तलातल, महातल, रसातल, पाताल. एक राहिलं कोणतं? सुतल आहे ना, एक सुतल. अशी खालची 7 लोक. असे 14 भुवनाचं जे बनतं ते ब्रह्मांड. त्याच्यामध्ये परमात्मा काय करतो? कर्म सापेक्ष फलदाता असल्यामुळे भोग, भोगायतन आणि भोगायतन आणि भोगस्थान. भोगस्थान म्हणलं काही 3 लोक: स्वर्ग, मृत्यू, पाताळ किंवा 14 भुवन. हे भोगस्थान आहे. भोगायतन म्हणलं का भोग भोगले जातात ज्याच्यात ते शरीर. त्याच्यामध्ये देव, तिर्यंग, नारायण. अनिष्ट इष्ट मिश्रणच त्रिविध कर्मण फलम. पुढे काय? अनिष्ट मिष्ट मिश्रणच त्रिविध कर्मण फलम. अनिष्ट इष्ट मिश्रणच त्रिविध कर्मण फलम भवते त्यागिनाम प्रेत्य न तू संन्यासीनाम क्वचित. 18व्या अध्यायामध्ये आहे ना. मग अशा पद्धतीने अनिष्ट, इष्ट आणि मिश्र अशा 3 प्रकारचं कर्माचं काय होतं? आपल्याला फल प्राप्त होतं. मग इष्ट म्हणजे देवलोक, अनिष्ट म्हणजे तिर्यक आणि मिश्र म्हणजे मनुष्य. असं देव, तिर्यंग, नरादी हे 3 काय? भोगस्थान आहे. आणि भोग्य पदार्थ कोणते? तर मग ज्याचे आपण शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे जे आपण भोगतो ते भोग्य पदार्थ. असं भोगस्थान, भोगायतन आणि भोग्य पदार्थ याची निर्मिती परमात्मा करतो. पण कशी? कर्म सापेक्ष. असा स्थूल सृष्टीचा विचार झाला. तो स्थूल सृष्टीचा विचार सूत्र रूपाने केला. म्हणजे विस्ताराने का नाही केला? म्हणजे मायाकार्य जगत आहे. मायाकार्य पंचमहाभूतून त्याचं कार्य हे जगत आहे. तर मायाकार्याचा विचार कोटी ब्रह्मदेवाचं आयुष्य प्राप्त झालं आणि कोट्यवधी प्रकाराने विचार केला तरी त्याचा शेवट होणे शक्य नाही. म्हणून आम्ही सूत्ररूपाने केला. असा समारोप या 20 क्रमांकाच्या परिच्छेदाचं केलेला आहे. त्याचा आशय आपण बघितला. पंक्ती वाचल्या की आणखी तो विषय स्पष्ट होईल. पंक्ती वाचूया. आरंभी आपण किती प्रकार पाहिले पंचकरणाचे? 2 प्रकार. ते आता बोलतात बघा. स्थूल सृष्टी उत्पत्तीचा प्रकार. सूक्ष्म सृष्टीनंतर स्थूल सृष्टीकरिता ईश्वर इच्छेने भूताचे काय होते? पंचकरण होते. आता पंचकरणाचा पहिला प्रकार. पंचकरणाचा एक प्रकार असा आहे की भूताचे प्रथम 2 समान भाग करून, म्हणजे किती किती आण्याचे 2 समान भाग केले आपण? 8 आण्याचे 2 समान भाग केले. ठीक ना. मग एक भाग तसाच ठेवा, एक 8 आण्याचा भाग तसाच ठेवायचा आणि दुसऱ्या 8 आण्याचे पुन्हा 4 भाग करायचे. किती किती आणायचे? 2 आणायचे. ते सांगतात. दुसऱ्या भागाचे पुन्हा 4 भाग करून इतर 4 भूताच्या अर्ध्या भागात, म्हणजे 8 आण्याचा जो अर्धा भाग होता त्या भागामध्ये 2 आण्याचे चौघाचे मिळायचे. म्हणजे स्वतःचा 8 आण्याचा भाग आणि बेग 2 4 3 6 चौक 8 असे 8 आण्याचे इतर चौघाचे एक भाग. असं 16 आण्याचं एक भूत झालं. पण ते कसं झालं? आता पंचकृत भूत झालं. ठीक ना. किती झालं? पंचकृत. बघा, इतर 4 भूताचे अर्ध्या भागात एक भाग मिसळावा. म्हणजे प्रत्येक भूताचा स्वतःचा 8 आणे भाग व इतर 4 भूताचे 2 आणे भाग मिळून एक पूर्ण पंचकृत भूत होते. दुसरा प्रकार असा की प्रत्येक भूताचे 25 भाग करून त्यापैकी एक भाग दुसऱ्या 4 भूतात मिसळावा. म्हणजे प्रत्येक भूतात स्वतःचा 21 भाग आला काय? म्हणजे 25 भाग करायचे, 21 स्वतःकडे ठेवायचे, इतर 4 चौघाला द्यायचे, 60 लोट. आपलं भाजी त्यांना, त्यांची भाजी आपल्याला. असं व्यवहारात करतात की नाही? आमचे बैल तुमच्याकडे, तुमचे बैल आमच्याकडे, आमच्या बायका तुमच्याकडे घरी कामाला शेतीत, आणि मग वेळ प्रसंगी तुमच्याही आमच्याकडे. असं व्यवहारामध्ये जे 60 लोट प्रकार केला जातो तसा प्रकार केला का हे पंचकृत पंचमहाभूत तयार होतात. दुसरा प्रकार असा की प्रत्येक भूताचे 25 भाग करून त्यापैकी एक भाग दुसऱ्या 4 भूतात मिसळावा. म्हणजे प्रत्येक भूतात स्वतःचे 21 भाग व दुसऱ्या भूताचे 4 भाग मिळून प्रत्येक भूताचे 25 भाग झाले. असे पंचीकरण केल्यास भूतास पंचकृत भूते म्हणतात. आणि या पंचकृत भूतापासून इंद्रियांना दिसणारे असे ब्रह्मांड झाले. त्यात ब्रह्मांडात 14 भुवनाचं ब्रह्मांड. मग
त्याच्यामध्ये पहिला कोणता लोक? भूरलोक, म्हणजे आपण राहतो तो भूलोक आहे, पृथ्वीलोक त्याला म्हणतात. आणि त्याच्यावर भूरलोक, त्याच्यावर स्वर्लोक, त्याच्यावर महरलोक, त्याच्यावर जनलोक, त्याच्यावर तपोलोक आणि त्याच्यावर सत्यलोक म्हणजे ब्रह्मदेवाचा. ठीक ना. अशी 7 भुवने किती कुठं झाली? वर झाली. आणि आपल्या खाली 7 आहेत. आपल्या खाली पहिलं आतल, त्याच्यावर 2 वितल, 3 सुतल, 4 तलातल, 5 रसातल, 6 महातल आणि 7 आहे पाताळ. असे बलिराजाला पाताळात नेऊन घातला होता ना परमात्म्याने, अगदी सगळ्याच्या खाली. तिथलं त्याला राज्य दिलं, पण त्याच्यावर प्रसन्न होऊन तिथले द्वारपाळ पुन्हा परमात्मा झाले. म्हणून नाथबाबा म्हणतात, आशा उपजली अनंतासी, नीच वामनत्व आले त्याशी, आशेने दिनी केले देवाशी, कथा कायशी इतरांची. असा आहे पाताल. ही 7 भुवने खाली झाली. या 14 भुवनात जीवनास योग्य, म्हणजे जीवनाला जगण्याला योग्य 3 गोष्टी निर्माण केल्या. काय? भोग, भोगायतन आणि भोग साधन. बघा, मग भोग कोणते? तर अन्नादिक हे काय झाले? भोग्य पदार्थ. आणि भोगस्थान कोण? तर देव, मनुष्य, पशुवादी 3 शरीरे. वर राहते देव शरीर, मध्ये राहतात मनुष्य शरीर, खाली राहतात पशुवादी शरीर. देवतिरेक नराद्या म्हणतात त्याला. हे भोग साधन आपलं, हा भोगायतन झालं, भोग साधन म्हणजे. आणि भोग्य म्हणजे भोग कोण? अन्नपानादी. भोगस्थान कोण? 3 लोक किंवा 14 भुवन. आणि भोगल्या जातं ते शरीर कोण? देवतिर्यंग नरादी. अशी एक प्रकारची त्रिपुटी. संक्षेप आणि स्थूल सृष्टीचे हे काय केले? वर्णन केले. विस्तारपूर्वक करू म्हटले तर कोटी ब्रह्मदेवाच्या आयुष्याची सहाय्यता मिळून ही मायाकृत पदार्थाचा काय होणार नाही? अंत होणार नाही. असं हे तुमच्या मनाने बोलता नाही. म्हणजे वशिष्ठ ऋषींनी योग वासिष्ठ नामक ग्रंथात विस्ताराने हा विषय प्रतिपादन केलेला आहे. म्हणजे मग आम्हाला पाहायचं म्हटलं तर म्हणले योग वासिष्ठ ग्रंथ शिका, तिथे तो पाहायला भेटेल विस्ताराने. पण त्याच्यातलं सार एवढंच आहे का मायाकारी जगाचा किती विस्तार केला तर त्याचा अंत होणारा नाही, असा विचार करून आता पुढे 3 शरीराचा विचार ग्रंथकार आपल्यासमोर ठेवतात. 3 शरीर म्हणजेच एक स्थूल शरीर, बरोबर आहे, दुसरं सूक्ष्म शरीर आणि तिसरं कारण शरीर. 1 मिनिट थांबा. तीन शरीराचे वर्णन आपल्यासमोर आता ग्रंथकार 3 शरीराचा विचार ठेवतात. 3 देह म्हणा, 3 शरीर म्हणा, आहे ना. आता त्याला देह हेही नाव आहे आणि शरीर हेही नाव आहे. तर देह काय म्हणतात? दह्यमानात देहा, त्याचा दाह होतो, ती जळतात म्हणून त्याला देह म्हणतात. कशाने जळतात? त्यातला स्थूल शरीर हा अग्नीने जळतं, सूक्ष्म शरीर तेही अग्नीने जळतं आणि कारण शरीर तेही अग्नीने जळतं. पण तिन्हीला जाळणारा अग्नी वेगळा आहे. स्थूल शरीराला जाळणारा अग्नी हा भौतिक अग्नी आहे. सूक्ष्म शरीराला जाळणारा अग्नी चिंतारूपी अग्नी आहे. म्हणजे चितेचा अग्नी स्थूल शरीराला जाळतो, चिंतारूपी अग्नी हा सूक्ष्म शरीराला जाळतो आणि ज्ञानाग्नी हा कारण शरीराला जाळतो. म्हणजे 3 शरीराला जाळणारा हा 3 प्रकारचा एक प्रकारचा अग्नी आहे. ठीक ना. म्हणजे थोडक्यात त्याला देह का म्हणतात? 3 या दह्यमानात द्या, त्यांचा दाह होतो, ही जळतात. भले अग्नी वेगवेगळा असेल पण जळतात ना प्रत्येक, म्हणून त्यांना काय म्हणतात? देह असं म्हणतात. शरीर का म्हणतात? काय? प्रत्येक क्षणी क्षीर्यमानत्वात शरीरम, प्रत्येक क्षणाला हे काय होतं? क्षीण होत जातं, संपतं. म्हणून मग त्याला काय म्हणतात? क्षणोक्षणाने हा देह मरत जातो, प्रत्येक क्षणी मरतो. एका क्षणाचा येतो, दुसऱ्या क्षणाला नाही. म्हणून त्याला क्षीणत्वात शरीरम, प्रत्येक क्षणाला हे क्षीण होत जातं, म्हणून त्याला काय म्हणतात? शरीर असं म्हणतात. आणि अशी शरीरं किती आहेत? 3 आहेत. कारण अवस्था 3, शरीर 3, म्हणून अभिमानी 3 असा विचार आपण बऱ्याच वेळेला मागे केलेला आहे. अवस्था 3, जागृती आता आहे ती, स्वप्न झोपेत पडतं ते, आणि सुषुप्ती, झोपेला आपण सुषुप्ती म्हणतो. जागृती अवस्था त्याच्यात वावरणारं ते स्थूल शरीर, स्वप्न अवस्था त्याच्यात वावरणारं सूक्ष्म शरीर, सुषुप्ती अवस्था त्याच्यात वावरणारं कारण शरीर. पण मग अवस्था आणि शरीर त्याचा अभिमान धारण करणार त्याला नाव देतो आपण जीवात्म्याला. जागृती अवस्था स्थूल शरीर त्याला नाव देतो आपण त्याचा अभिमानेला विश्व. स्वप्न अवस्था सूक्ष्म शरीर त्याचा अभिमान धारण करतो तेजस.
सुषुप्ती अवस्था कारण शरीर त्याचा अभिमान धारण करतो, त्याला प्राज्ञा असं आपण म्हणतो. मग आता हे शरीर किती झाले? 3. मग 3 शरीरातलं पहिलं शरीर आहे स्थूल शरीर, जे आपल्याला दिसतं, दोघाला माझं तुम्हाला दिसतं, तुमचं मला दिसतं, स्वसंवेद्य उभयवेद्य म्हणायचं त्याला स्थूल शरीर. पंचमहाभूताचा गोंधळ केला एकठाई मिळला विलास बळ अहंकार त्या पाठी. पंचकृत पंचमहाभूताचं कार्य ते कोणतं शरीर? स्थूल शरीर व्यष्टीदृष्ट्या, आणि त्या समष्टी दृष्टी पाहिलं तर हे विराट. व्यष्टीदृष्टीने त्याला काय म्हणतात? विश्व. समष्टी दृष्टीने म्हणतात विराट. नंतर सूक्ष्म शरीराच्या बाबतीत व्यष्टी दृष्टीने तैजस, समष्टी दृष्टीने हिरण्यगर्भ, आणि कारण शरीराच्या बाबतीत व्यष्टी दृष्टीने प्राज्ञ, समष्टी दृष्टीने ईश्वर, असे त्याला आपण नावं देतो. मग ते जे स्थूल शरीर आहे ना, तर पंचमहाभूताचा जो सांगडा आहे हा दिसणारा, त्याला स्थूल शरीर जीवाचं म्हणायचं. आणि समष्टी जीवाचे स्थूल शरीर तेच ईश्वराचं काय झालं? स्थूल शरीर. नंतर 19, 17 किंवा 16 घटक अपंचकृत पंचमहाभूताचं कार्य, त्याला आपण सूक्ष्म शरीर म्हणतो. आणि समष्टी जीवाचे सूक्ष्म शरीर तेच ईश्वराचं सूक्ष्म शरीर. आणि या दोघाचं जे कारण आहे त्यालाच कारण देह म्हणायचं. घनीभूत अज्ञान म्हणजेच माया, अज्ञान हे जीवाचं कारण शरीर. म्हणजे व्यष्टी अज्ञान अविद्या हे जीवाचं कारण शरीर, आणि समष्टी माया ते ईश्वराचं कारण शरीर. असे किती शरीर झालेत? 3 शरीर किंवा 3 देह. तो विचार या 21 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये सांगतात. आपण पंक्ती वाचू. 3 शरीराचे वर्णन. या स्थूल सूक्ष्म, स्थूल म्हणजे इंद्रिय गोचरत्वम स्थूलत्वम, डोळ्याला दिसतं ते. सूक्ष्म म्हणजे इंद्रिय अगोचरत्वम सूक्ष्मत्वम, जे डोळ्याला दिसत नाही ते. असे स्थूल सूक्ष्म, पण कोणाचं कार्य? दोन्ही सुद्धा माया कार्य. पण ते सूक्ष्म म्हणलं तर मायेच्या म्हणजे माया कार्य म्हणजे माया कार्य पंचमहाभूताचं कार्य. पण पंचकृत पंचमहाभूताचं म्हणलं का स्थूल, आणि अपंचकृत पंचमहाभूताचं म्हणलं की सूक्ष्म. अशा पद्धतीने स्थूल सूक्ष्म माया कार्य. किती शरीर आहे? 3 शरीर आहे. आणि किती कोश? 5 कोश. ते 5 कोश खाली येतात. या 3 शरीरातच किती कोश येतात? 5 कोश येतात. ते 5 कोश आहेत. म्हणजे अगदी सरळ बघा, इकडे बघा, याला नाव द्या स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर. काय काय? स्थूल सूक्ष्म आणि कार्य. तर हे जे स्थूल शरीर आहे याच्यात एक कोश येतो, त्याचं नाव आहे अन्नमय कोश. आणि शेवटचं कोणतं शरीर? कारण शरीर. त्याच्यात एक कोश येतो आनंदमय कोश. 2 शरीर झाले, 2 कोश झाले. शरीर किती राहिलं? 1. आणि कोश किती राहिले? 3. मग हे स्थूल शरीरात किती घटक? 19. त्याची थोडीशी विभागणी करायची. ज्ञानेंद्रिय आणि बुद्धी घेतली का झाला विज्ञानमय कोश. ज्ञानेंद्रिय आणि मन घेतलं का झाला मनमय कोश. आणि कर्मेंद्रिय आणि प्राण घेतला का झाला प्राणमय कोश. म्हणजे सूक्ष्म शरीरात किती कोश आहेत? 3 कोश. स्थूल शरीरात अन्नमय कोश, कारण शरीरात आनंदमय कोश, आणि सूक्ष्म शरीरामध्ये ज्ञानेंद्रिय मन घेतलं की मनोमय कोश, ज्ञानेंद्रिय बुद्धी घेतली की विज्ञानमय कोश, आणि कर्मेंद्रिय प्राण घेतला की प्राणमय कोश. असे 5 कोश आणि 3 शरीर. मग आता या स्थूल सूक्ष्म माया कार्यात 3 शरीरे आणि 5 कोश आहेत. शुद्ध सत्वगुण सहित असणारी माया आहे ना, हे ईश्वराचं काय? पहिलं कारण शरीर घेतलं त्यांनी, कारण कारणापासूनच कार्याची निर्मिती आहे ना, म्हणून पहिलं कारण शरीर. मग शुद्ध सत्वगुणासहित असणारी माया हे कोणाचं कारण शरीर? समष्टी म्हणलं की ईश्वराचं कारण शरीर. मलिन सत्वगुणवती असणारी अविद्या हे कोणाचं कारण शरीर? जीवाचं कारण शरीर. म्हणून रोज आपण प्रमाण म्हणतो कल्पना अविद्या तेने झाला जीव, आणि माया उपाधी शिव बोली जेते. मग माया हे कोणाचं कारण शरीर? ईश्वराचं. आणि अविद्या हे कोणाचं कारण शरीर? जीवाचं आहे ना. जीवाचं कारण शरीर म्हणलं का अविद्या, ईश्वराचं कारण शरीर म्हटलं की माया. जीवाचं कारण अविद्या म्हणजे व्यष्टी, आणि ईश्वराचं कारण शरीर माया म्हणजे समष्टी. आता स्थूल शरीराचे आरंभक अशी पंचसूक्ष्म भूते. स्थूल शरीराचे आरंभक कोण झाली? पंचसूक्ष्म भूते. म्हणजे अपंचकृत पंचमहाभूताचंच पुन्हा पंचकृत पंचमहाभूत म्हणतात ना, म्हणून स्थूल शरीराचा आरंभक आधीच कोण म्हणतात? आपलं पंचसूक्ष्म भूते म्हणजेच अपंचकृत पंचमहाभूत, म्हणजेच पंचतन मात्रा असं सुद्धा त्याला एक नाव आहे. पंचसूक्ष्म भूते 1 मन, 2 बुद्धी, 3 चित्त आणि 5 अहंकार. संकल्प विकल्प करणारं मन, निश्चय करणारी बुद्धी, चिंतन करणारं चित्त, अनात्म पदार्थाचा अभिमान धारण करणारा अहंकार, आणि 5 प्राण, प्राणापान व्यानोदान समान, 5 कर्मेंद्रिय,
क्रिया करणारी कर्मेंद्रिय, क्रियाजनक आणि कर्मेंद्रिय. हे वाणी बोलते, हात आदान प्रदान करतात, पाय गमनागमन करतात, बुद्धिशिष्ण मलमूत्राचं विसर्जन करतं. म्हणून ती झाली 5 कर्मेंद्रिय. आणि 5 ज्ञानेंद्रिय, ज्ञानजनक आणि ज्ञानेंद्रियाने. हे श्रोत्रेंद्रिय शब्दाचं ज्ञान करून देतं आहे ना, त्वगेंद्रिय स्पर्शाचं ज्ञान करून देतं, चक्षुरेंद्रिय रूपाचं ज्ञान करून देतं, घ्राणेंद्रिय गंधाचं ज्ञान करून देतं, रसनेंद्रिय रसाचं ज्ञान करून देतं. हे 5 ज्ञानेंद्रिय मिळून जीवाचे कोणते शरीर झाले? सूक्ष्म शरीर. किती घटक सांगितले त्यात? ही 19. सर्व जीवांची सूक्ष्म शरीरे म्हणजेच ईश्वराचं काय झालं ते सूक्ष्म शरीर समष्टी दृष्टीने. आणि जीवाची स्थूल शरीरे सर्वांना माहिती आहेत, म्हणजे परस्पराला दिसतात ना ते. तसं स्थूल दिसणारं सर्व ब्रह्मांड ईश्वराचं काय आहे? स्थूल शरीर. म्हणजे आपण म्हणतो ना सर्वत्र परमात्माच नटलेला आहे. हा देव नटला नाना परी, भरून उरला चराचरी, हरी ये तेरे हरी ते तेरे, हरी व्यापक सर्वभूत रे. कारण आपलं जसं हे दिसणारं स्थूल शरीर आपलं रूप आहे ब्राह्मक जीवाचं, तसं दिसणारे विराट विश्वसुद्धा कोणाचं रूप आहे? परमात्म्याचंच आहे. म्हणून कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कारण भूती सर्वभूती भगवत भाव असं म्हटलेलं आहे. किंवा जे जे भेटे भूत ते ते मानेचे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. म्हणून स्थूल शरीरे ही सर्व म्हणजे सर्व स्थूल ब्रह्मांड ईश्वराचं स्थूल शरीर आहे. या जीव ईश्वराचे किती शरीर झालेत? 3 शरीरात किती कोश आहेत? 5 कोश आहेत. कोणती 5 कोश? ती खाली सांगतात 5 कोशाचं वर्णन. मग 5 कोश कोणते आहेत बघा ते. आता 5 कोशाचं वर्णन आताच आपण सरळ सरळ पाहिलं ना. जीवाचं स्थूल शरीर म्हणजे कोणता कोश? अन्नमय कोश. आणि कारण शरीर म्हणजे आनंदमय कोश. आणि सूक्ष्म शरीरात किती कोश म्हणलं? 3. प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय. आता बोला, मी बोलतो तुम्ही बोला. मन आणि 5 ज्ञानेंद्रिय घेतली तर मनोमय कोश, आणि बुद्धी आणि 5 ज्ञानेंद्रिय तीच ठेवली तर विज्ञानमय कोश. बुद्धी म्हणजे विज्ञान. आणि कर्मेंद्रिय आणि प्राण घेतला की प्राणमय कोश. तेच आता खाली सांगतात. फक्त आपल्याला जसं जीवाची 3 शरीरं पाहिले आणि ईश्वराची सुद्धा 3 शरीरं पाहिली, तसं जीवाचे 3 कोश पाहिल्याच्या नंतर कोणाचे 5 आपल्या जीवाचे 5 कोश पाहिल्याच्या नंतर ईश्वराचे सुद्धा 5 कोश. ते आपण आता याच्यात चालू मध्ये बघू. बघा, पहिलं कोणता कोश घेतात म्हणजे शरीर पहिले कारण शरीर, स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीर अशी सांगितली उलट्या क्रमाने. म्हणजे जसं घडतं तसं कोशसुद्धा त्याच प्रकाराने घ्या. तर मग पहिलं शेवटचं शरीर कोणतं? कारण शरीर. आणि कारण शरीर आपलं जीवाचं कारण शरीर म्हणजे कोण? अविद्या. आणि ईश्वराचं कारण शरीर म्हणजे कोण? माया. आणि त्या कारण शरीरालाच म्हणतात कोणता कोश? आनंदमय कोश. मग आपला आनंदमय कोश म्हणलं तर कोण? अविद्या म्हणजेच कारण शरीर. आणि ईश्वराचं कारण शरीर म्हणजे माया म्हणजेच कोणता कोश? आनंदमय कोश. तेच आता सांगतात बघा. आनंदमय कोश म्हणजे कारण शरीर. कारण शरीराचं काय म्हणतात? आनंदमय कोश असं म्हणतात. आता विज्ञानमय कोश, मनोमय कोश आणि प्राणमय कोश किती घटकात विभाग केला? 19. मग विज्ञानमय कोश म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय आणि बुद्धी घेतली तर कोणता कोश झाला आपला जीवाचा? विज्ञानमय कोश. तसं ईश्वराचा विज्ञानमय कोश कोणता जीवाच्या दृष्टीने? शास्त्र सुसंस्कारित जीवाच्या दृष्टीने ईश्वराचा विज्ञानमय कोश कोणता? तर ईश्वराची 5 ज्ञानेंद्रिय नाही घ्यायची. आपण ते मागं बघितलं होतं. अध्यात्म, आदिभूत आणि आदिदैव. अध्यात्म म्हटलं का इंद्रिय, आदिभूत म्हटलं का विषय, आणि आदिदैव म्हटलं का त्या इंद्रियाच्या अधिष्ठातृ देवता. आपले 5 ज्ञानेंद्रिय घेतले ना तर ते 5 ज्ञानेंद्रियाच्या देवता घ्यायच्या. त्या 5 ज्ञानेंद्रियाच्या देवता आणि समष्टी बुद्धी म्हणजे महत्त्व, तो झाला ईश्वराचा कोश, विज्ञानमय कोश. मग आपलं चक्षुरेंद्रिय असेल, आपलं श्रोत्रेंद्रिय, तर त्याची देवता कोण? दिक्पाल. दुसरं त्वगेंद्रिय, त्याची देवता वायू. तिसरं नेत्रेंद्रिय, त्याची देवता सूर्य. चौथं आपलं हे नेत्रेंद्रिय झाल्याच्या नंतर रसनेंद्रिय, त्याची देवता वरुण. आणि घ्राणेंद्रियचे ते देवता अश्विनी कुमार. मग या 5 देवता आणि समष्टी बुद्धी, तो झाला ईश्वराचा कोश, विज्ञानमय कोश. ठीक ना. आता दुसरा 5 ज्ञानेंद्रिय मन घेतलं का कोणता कोश म्हणलो तर आपण आपला मनोमय कोश. मग त्या 5 देवता त्याच घ्यायच्या. आणि फक्त आपल्या इकडं मन आहे तर त्याच्या मनाची अधिष्ठातृ देवता घ्यायची. मग समष्टी मन घ्या किंवा मनाचा अभिमान धारण करणारी चंद्र देवता. मग त्या 5 देवता आणि चंद्र हा झाला ईश्वराचा मनोमय कोश. मग आपल्याकडे काय राहिलं आता इकडं? प्राणमय कोश. मग प्राणमय कोश म्हणलं तर आपण काय म्हणलो? 5 कर्मेंद्रिय आणि 5 प्राण, हा झाला जीवाचा प्राणमय कोश. तसं ईश्वराचं काय घ्यायचं? 5 कर्मेंद्रियाच्या देवता घ्यायच्या पुन्हा.
मग 5 कर्मेंद्रिय कोणती? तर पहिलं कर्मेंद्रिय आपलं कोणतं आहे? वाणी. तर वाणीची देवता आहे अग्नी. आपलं क्षमा करा, एक मिनिट हा, वाघ इंद्रियाची देवता अग्नी आहे. ते हे पुढे येणारच आहे आपल्याला कोष्टक. आणि हस्त इंद्रियाची देवता इंद्र. नंतर पायाची देवता आहे उपेंद्र. आणि शिश्नाची देवता आहे प्रजापती. आणि गुद इंद्रिय त्याची देवता आहे यम. अशा 5 असणाऱ्या देवता. आणि ह्या कोणाच्या झाल्या? 5 कर्मेंद्रियाची देवता. आणि प्राणाची देवता कोण आहे? वायू. मग वायू देवता आणि ह्या 5 देवता हा झाला ईश्वराचा प्राणमय कोश. आणि आपला शेवटचा कोणता कोश म्हणला आपण आता? का स्थूल शरीर अन्नमय कोश. मग आपलं स्थूल शरीर अन्नमय कोश, तसं समष्टी स्थूल ब्रह्मांड हा ईश्वराचा अन्नमय कोश. असे किती कोश झालेत? पंचकोश. ठीक ना? म्हणजे अन्नमय कोश, असे स्थूल शरीरास अन्नमय कोश म्हणतात. आता त्याच्या खाली काय देतात? असे जीवेश्वराच्या 3 शरीरात किती कोश आहेत? 5 कोश आहेत. आणि हे ब्रह्मरूप आत्मस्वरूपाला काय करतात? आच्छादित करतात. कशा पद्धतीने? साधं उदाहरण बघा, ते मकाचं कणीस असतं, त्याच्यावर अनेक पापुद्रे असतात एकावर एक. आणि ते काय करतात? त्या दाण्याला काय करतात? आवृत्त करतात, झाकतात, आच्छादित करतात. तशा पद्धतीने ही 5 कोश, 3 शरीरात येणारे 5 कोश साक्षीरूप असणाऱ्या आत्म्याला किंवा लक्षार्थ रूप असणाऱ्या ब्रह्मचैत्याला काय करतात? ती झाकतात. स्वआश्रया विषय करणं म्हणजे आच्छादित करणे. म्हणजे शेवाळ पाण्यावर राहून पाण्याला काय करतं? झाकतं. तसं साक्षीच ठिकाणी राहणारी विष्टीदृष्ट्या ही 3 शरीर त्यात येणारे 5 कोश आत्मस्वरूपाला झाकतात. समष्टीदृष्ट्या पाहिलं तर ब्रह्मचैतन्या ठिकाणी असणारे हे 3 शरीर त्यात येणारे 5 कोश ब्रह्मस्वरूपाला काय करतात? झाकतात, आवृत्त करतात. म्हणून म्हणतात असे जीवेश्वराच्या 3 शरीरात 5 कोश आहेत. हे ब्रह्मरूप आत्म्यास काय करतात? आच्छादन करतात. म्हणून यास काय म्हणतात? कोश म्हणतात. अनेक मंदबुद्धी पुरुष या 5 कोशात जे अनात्म पदार्थ आहेत त्यापैकी कोणत्या तरी एका अनात्म पदार्थालाच काय समजतात? आत्मा समजतात. आता अनात्म्यालाच आत्मा समजला, ताकालाच लोणी समजल्याच्या नंतर खऱ्या ताकाला मुकेलच ना. पीठ काढल्याला पाण्याला जर दूध समजलं तर खरं दूध त्याला प्राप्त होईल का? तसं अनात्म्यालाच आत्मा समजलं तर खऱ्या आत्म्यापासून तो काय होईल? विन्मुखच होईल. खरा आत्मा त्याला प्राप्त होणार नाही. म्हणून म्हणतात ते अनात्म्यालाच आत्मा समजून मुख्य साक्षीरूप जो आत्मा स्वरूप आहे त्यापासून ते काय होतात? विन्मुख होतात. आता त्याच्यामध्ये सुद्धा बारकावा असा आहे का जे तमगुणी लोक असतात ना ते कारणमय कोशात गुंततात, मग आनंदमय कोशात गुंततात. जे रजगुण आहेत ते मनोमय कोशात, विज्ञानमय, प्राणमय या कोशात गुंततात. आणि जे असं म्हणा सत्वगुणी आहे जे ते विज्ञानमय कोशात गुंततात. म्हणजे रजगुणी आहे ते प्राणमय, मनोमय या कोशामध्ये गुंततात. असं एक साधारणतः आपल्याला पाहायला भेटतं. किंवा आणखी थोडंसं खाली येऊन बोलायचं म्हटलं तर जी डॉक्टर, इंजिनियर, बुद्धिमान लोक आहे ना त्यांना वाटतं आपली बुद्धी म्हणजे बृहस्पतीच. ते कोणाला जो म्हणत नाही, ते बुद्धीलाच आत्मा म्हणतात. पण ते विज्ञानमय कोशात गुंततात. जे हे बिगारी, कामगार, हे शरीराने कष्ट करणारे लोक असतात ना ते काय करतात? अन्नमय कोशात गुंततात. म्हणजे देवखंडानाम आत्मा, 4 वाकाचे वंशावळ ते होतात. आणि जी कवी, मनोजी भावना प्रधान असतात ना लोक, जे कवी, जे न देखे रवी ते देखे कवी, ते म्हणतात आपल्या मनाला ठेस लागले ना आपण आता पुन्हा नाही आहे ना. मग ते मनच स्वतःला समजून बसतात. मग ते काय होतात? मनोमय कोशामध्ये अडकतात. आणि जे काय नाडी कुठल्याला कोणती नाडी चालू आहे, कोणतं काय चालू आहे हे पाहूनच कार्य करणार. तर ते प्राणमय कोशातमध्ये गुंतलेली असतात. पण या कुठल्या तरी कोशात गुंतणं म्हणजे अनात्म्यात गुंतणं आहे का आत्म्यात गुंतणं आहे? अनात्म्यात गुंतणं आहे. आणि त्या अनात्म्याला गुंतलं आणि अनात्म्याला आत्मा समजलं, खरा जो आपला मूळ आत्मा आहे त्यापासून ते काय होतं? दुरले जातात. मग विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84च्या. मग 84च्या खाणीरूपी नरकामध्ये त्यांना पचावं लागतं, शिजावं लागतं, उकडावं लागतं. मग बाहेर पडतात. 9 मास गर्भवासी, 10व्याने प्रसूत झाली. येताचे कर्म जाड, तुझी मान अडकली. आकांत ते ती जननीये, दुःखे धाये मोकली. स्मरे त्या हरिहराध्यायी, श्रीकृष्ण माऊली. परिये दे मदालासा,
सोहम जो रे बाळा असं म्हटलेलं आहे. म्हणून या आणि अगदी सरळ सरळ बोलू का, सरळ सरळ बाबांचे वाक्य. मनुष्य काय म्हणतो, स्वतःला मी जन्मणारा मरणारा असं म्हणतो. आता जन्म मरण कोणाला? शरीराला, म्हणजे स्थूल देहाला. पण मी जन्मणारा मी मरणारा असं म्हणला का तो स्थूल देहालाच आत्मा म्हणला. स्थूल देहाला म्हणजेच कोणत्या कोशाला? अन्नमय कोशाला. मग तो अन्नमय कोशामध्ये गुंतला, अन्नमय कोशामध्ये गुंतला. जीव तोची देव भोजिते भक्ती मरण त्याची मुक्ती पाषाण्याची असं होतं. तर त्याच्यामध्ये काही काही मी सुखी आहे मी दुःखी आहे, काय त्या सुखदुःखाचाच विचार करत बसणार. मग सुख दुःख कोणत्या देहाचा धर्म आहे? सूक्ष्म देहाचा आहे. सूक्ष्म देहात किती कोश आले? 3, प्राणमय मनोमय विज्ञानमय कोश. मग मी सुखी मी दुःखी सुख दुःखाचाच कायम विचार करत बसणार आणि त्याच्याच निवृत्ती करता प्राप्ती करता विचार करत बसणं म्हणजे ते कोणत्या कोशात कोणत्या देहात अडकले? प्राणमय मनोमय विज्ञानमय या 3 कोशात आणि अर्थात सूक्ष्म देहात आहे ना. आणि मी अज्ञानी आहे मी ज्ञानी आहे. आता परोक्ष ज्ञानातच गुंतून बसला. शब्द ज्ञानाने मी आपणच ज्ञान स्वरूप आहे हे गेले ते दुःख न आहे. आणि विषय ज्ञान होय गगना एवढा माऊली म्हणतात. तसं 4 पुस्तकं 4 टिपून शिकला का मज होणे ज्ञानी कोण आहे? फुगला आहे ना तडसासारखा असं ते खेड्यापाड्यात म्हणतात. तर ते विद्या अल्पपरी गर्व शिरोमणी मज होणे ज्ञानी कोण आहे असा त्या परोक्ष शब्द ज्ञानाचाच शिकलेल्या ज्ञानाचाच जर गर्व झाला तर तो काय झाला? महाकारण देहात अडकला. आणि आमचं काय बुवा आम्ही अज्ञानी, काय झालं आमचं काय बुवा आम्ही अज्ञानी, आमचं काय बुवा आम्ही अज्ञानी, काय ते अज्ञानाचाच अभिमान घेऊन बसला, कारण देहात अडकला आहे ना. म्हणून आपण ज्ञानात अडकावं का अज्ञानात अडकावं? ज्ञानातही अडकू नये अज्ञानातही अडकू नये. ज्ञानात अडकणं म्हणजे महाकारण देहात, अज्ञानात अडकणं म्हणजे कारण देहात, आणि सुखदुःखात अडकणं म्हणजे सूक्ष्म देहात म्हणजेच मनोमय विज्ञानमय प्राणमय कोशात. आणि मी जन्मणारा मरणारा म्हणून बसणं म्हणजे आहे ना जन्म मरणाचाच काय विचार करणं म्हणजे स्थूल देहात अन्नमय कोशात अडकणं आहे. तर स्थूल देह म्हणजेच अन्नमय कोश, सूक्ष्म देह म्हणजे प्राणमय मनोमय विज्ञानमय कोश, आणि कारण देह म्हणजेच आनंदमय कोश. हे आपलं स्वरूप नाही, याच्यापासून आपण कोस दूर आहे ना. मग आपण कोण आहेत हे आहे ना कोशात अडकल्याच्या नंतर नाही करणार. कोशाच्या आतीत कोसल्याने घर सुदृढपैकी केले, रिगून नगून न विचारता ते सुखमानी गेले. ज्ञानोबराय त्या मदलाशामध्ये म्हणतात ना. तर तसं अडकू नये. त्याच्यात अडकला का मग संपला. मग त्याच्यात अडकण्याकरता इतर जे आहे ते अडकलेलेच आहे. मनुष्य देहात बुद्धी प्राप्त झाली ना, त्या बुद्धीचा सद्बुद्धी व्हावी आणि ती परमात्म्याला गुरुला समर्पित करावी आणि तिच्याकडनं जाणून घ्यावं हुय माय मी नेमका कोण आहे. तर मी कोण नाही हे कळालं का उर्वरित जे राहतं ते कोण आहे हेच राहतं. मग ते कोण आहे हा विचार आता चालू झाला. त्यात मी कोण नाही तर 5 कोशापैकी पहिला कोश आला. कोणतं शरीर पहिलं? स्थूल शरीर. स्थूल शरीरात येणारा अन्नमय कोश तो मी नाही. पण काही तर बहादर याच्याही पुढचे असतात. ते स्थूल द्यायला मी म्हणत नाही, स्थूल द्यायला सुद्धा मी म्हणत नाही. स्थूल द्यायचे पुढचे जे आहेत ना ते धनाला मी म्हणतात, काही भार्याला मी म्हणतात, काही पुत्राला मी म्हणतात, काही त्याच्याही पुढचे महाभाग वस्त्राला मी म्हणतात. मग त्याला म्हणतात ते धन आत्मवादी, भार्य आत्मवादी, पुत्र आत्मवादी, वस्त्र आत्मवादी. त्याच्यातले सगळ्यात निकृष्ट वस्त्र आत्मवादी. वस्त्रालाच मी म्हणतात. आम्ही एक दिवस प्रवासात होतो आणि कीर्तनात विचार सुरू झाला. मी गाडीत बसल्याच्या नंतर शर्ट काढला. म्हटलं उद्या पाठाला काम येईल. ते आमचे शेजारी आकाश महाराज होते. ते लगेच म्हटले वस्त्र आत्मवादी. म्हणजे एवढं वस्त्राला जपता म्हटल्यानंतर काय, पण ते वस्त्राला जपावं पण त्याच्यात अडकू नये, तेच मी आहे असं म्हणू नये. नाहीतर मग त्यालाच मग ते वस्त्र आत्मवादी म्हणून ते आळंदीत आपण कधी कधी माऊलीच्या मंदिरात गेलो ना तर दंडवत घालतात ना, त्यांच्यामध्ये थोडंसं बारकाईने पाहायचं. तिथं आपल्या त्या ओट्यावर बसून फक्त मौज पाहायची आणि हे चिंतन आठवायचं. आपल्याला तिथं वस्त्रात्मवादी बरेच आपले महात्मे सुद्धा दिसतात. ते लोटांगण घालताना पूर्ण लोटांगण घालत नाही, तिथं काही डिप्स मारतात, काही जोर काढतात, पूर्ण शरीर टिकत नाही. ते वस्त्रात्मवादी म्हणायचं. कारण अरे पण कबीरदाजी म्हणतात नर कपडन को डरत आहे, नर कपडन को नाही. म्हणजे नर कपडन को डरत आहे, कपडे मळतील याला भीतो, पण नर कपडन को नाही म्हणजे नरक पडन को नाही. कारण तिथे दंडवत घातला नाही. श्री संताचरणी लीन व्हावे, उद्धरावे कृपावे.
श्री संताची माता चरणावरील साष्टांग हे करी दंडवत. अष्टांग जमिनीला टेकणं त्याला साष्टांग म्हणतात. 1 2 2 हात ही झाली 4 आहे ना, आणि 2 गुडगी आणि 2 पायाची अंगठी, असा अष्टांग भूमीला टेकण्याच्याला साष्टांग प्रणिपात म्हणतात. तो केला पाहिजे, पण तो करत नाही कारण कपडे मळतील. पण नरक कपडं नको डरत आहे, पण प्रणिपात साष्टांग प्रणिपात केला नरकात पडावं लागेल. नरक पड नको नाही. मग ते कोणते आहेत? वस्त्रात्मवादी आहे. असा आहे वस्त्रात्मवादी पहिला प्रकार. त्याच्यानंतर धन आत्मवादी असतात. धन म्हणजेच मी, म्हणून तो कोबरायासारख्या महात्म्याला म्हणायला लागलं, तू का म्हणे धन, धनासाठी देती प्राण. धन गरजेचं आहे बरं का. धनाशिवाय किमान ब्रह्मचारी आहे तोपर्यंत नाही, पण ग्रस्त आश्रमात प्रवेश केल्याच्या नंतर बरं ब्रह्मचार्यासुद्धा धनाशिवाय काय चालतं. म्हणून ते मी गाडीवर वाक्य वाचलं होतं, हे पैसा तू भगवान नाही, लेकिन सच कहू भगवान से कुछ कम नहीं, क्योंकि तेरे बिना कुछ भी चलता नाही आहे ना, असं ते लिहिलं. पण त्याला मर्यादा आहे, त्याला मर्यादा आहे. धन म्हणजे सर्वस्व हे कधीच होऊ शकत नाही, त्याला मर्यादा आहे. पण धनालाच आत्मा मानत असेल तर त्याला धनात्मवादी म्हणतात. म्हणजे तुका म्हणे धन, धनासाठी देते प्राण. दृष्टांत आपण मागे सांगितलेला आहे, फक्त आठवण. जोपर्यंत पाटील पैसा सुटला असा परमात्मा वासुदेवाच्या रूपात आलेला म्हणत नाही, तोपर्यंत हा पठ्ठ्या उठला असं तो उठत नाही. त्यावेळेला मरायला तयार आहे, पण एक पै जाते म्हणून उठायला तयार नाही. तर मग काय झालं? तो धनात्मवादी. किंवा ते इतिहासात आपण चंद्रगुप्त मौर्य, आचार्य चाणक्य यांनी जी शेंडी सोडली आणि बांधणारच नाही अशी प्रतिज्ञा केली ना, ते धनानंद. तो काय म्हणतो? धनुष्य जिशे मिले आनंद होई धनानंद. मग तो काय झाला? धनात्मवादीचा. धनाकरताच त्याने ते सर्वस्व आपलं काही जे काय आहे ते त्याने त्या वडील भाऊ काय असेल सगळ्याला तो संपायला तयार आहे, पण धनाला सोडायला तयार नाही. तो धनात्मवादी झाला. म्हणजे हे देहात्मवादीचे पुढचे आहेत. म्हणजे ते 4 वाकाच्या गणतीत सुद्धा बसत नाही. 4 वाक सुद्धा त्याला मानतात, कारण 4 वाक देहाला आत्मा मानतो आणि वस्त्राला मानतात, धनाला मानतात. म्हणजे 4 वाकचे पुढचे आहेत. म्हणजे 4 वाकाच्या याच्यात सुद्धा बसत नाही, नास्तिकात बसत नाही. आस्तिक तर किती दूर राहिले, असा तो प्रकार आहे. नंतर त्याच्या पुढचं भारी आत्मवादी, म्हणजे पत्नीलाच आत्मा मानणारा. ते आत्मदेव, त्याला त्या साधूने फळ दिलं, यांनी खावं तर बायकोला द्यावं आहे ना. ते बरं त्याला ते पुत्र करता दिलं ते ठीक आहे, समजा त्याला पुत्राची अपेक्षा होते. पण तो हा भरतृहरीला एक साधू प्रसन्न झाले आणि त्याला फळ दिलं. म्हणले यांनी तुझं आयुष्य वाढेल. तू म्हणायला लागला माझं आयुष्य वाढवून काय, मी राहिलं ती गेली तर माझं काय. मग त्यांनी तिला दिलं. तिने तरी स्वतःकडे ठेवावं ना. तिचं प्रेम प्रधानावर, तिने प्रधानाला दिलं. प्रधानाने स्वतःकडे ठेवावं. त्याचं प्रेम एका दाशीवर, त्यांनी दाशीला दिलं. दासीने स्वतःकडे ठेवावं. दासीचं प्रेम एक घोड्याचा खरारा करणारा, त्यांनी त्याला दिलं. त्याने तरी स्वतःकडे ठेवावं. त्याचं प्रेम एका भांडे घासणाऱ्या बाईवर, त्या वारंगणीवर, त्यांनी तिला दिलं. ती वारंगानं म्हणले आयुष्य वाढून काय हेच कर्म करत राहू का, त्याच्यापेक्षा लाख जावी लाखाचा कुशिंदा वाचावा. तिने दिलं राजाकडे. राजा म्हटला हे तर आपलंच, साधूने आपल्याला दिलं ते ओळखायला आलं ना. मग त्याने तपास घेतला. मग त्याला विचारलं का तुला कोणी दिलं. ती म्हणले खान आयुष्यमान व्हा, सांग कोणी दिलं. म्हणजे ते खरारा करणारा बोलवलं. तुला कोणी दिलं. तू म्हटलं मला कोणी दिलं. दाशीला बोलवलं. तुला कोणी दिलं. प्रधानाने. प्रधानाला बोलवलं. तुला कोणी दिलं. म्हणजे सरकार. रागू नका. राणीने विचारलं तुला मी हे दिलं तू त्याला काय दिलं. ते म्हटले काय आहे, मी तुमच्यावर प्रेम दाखवायची, पण माझ्या सगळ्या गरजा प्रधान पूर्ण करायचं. तुम्हाला वेळ कुठे, आम्हाला वेळ देण्याकरता. त्यामुळे मी त्या प्रधानाला दिलं. मग प्रधानाने तरी राणीचं प्रेम आपल्याला प्राप्त झालं. तो म्हणला मी भीतीपोटी राणीवर प्रेम दाखवायचं, पण माझं प्रेम त्या दाशीवर. दाशी म्हणले भीतीपोटी प्रधानावर दाखवायचे, माझं प्रेम खरारा करणार. म्हणजे संसारातलं प्रेम पुढेच धावतं, मागे रिटर्न येणं त्याला कधी माहीतच नाही. म्हणून मनुष्याला बापाची किंमत बाप झाल्याशिवाय कळत नाही. म्हणून तर मारुती बाबा म्हणत असतात, तो मुलगा वर गेला ना पत्र्यावर दुपारी 12 वाजता अशा दिवसात आगाची लाई त्या बापाला वाटायचं माझा मुलगा मरेल, म्हणून तो मला खाली आहे. तुम्हाला थेरड्या गप, तुला काय कळतं. 4 दिवसात पाऊस आल्याच्या नंतर तू येणार का सगळं करायला. म्हणजे मला थेरड्या म्हण, म्हातारड्या म्हण, काय म्हणायचं ते म्हण, पण बाळा खाली आहे. नाही येणार. थांब म्हणले कसं येत नाही पाहतो. म्हाताऱ्याने त्याचं मुलगा 5 महिन्याचं ते फुर्चीवर आणून टाकलं आणि ती उघड्या फुर्चीवर तो कार्टा लागलो चिरचिर आरडायला. तर मला थेरड्या काय करतो, साल्या काय करतो. म्हणले साल्या काहीच नाही, साल्या म्हण नाही ते मेल्या म्हण.
माझा मुलगा खाली येत नाही तोपर्यंत तुझा मुलगा मध्ये जात नाही. त्याने वरून उडी टाकली ना आलो म्हटले खाली. म्हणजे बाप झाल्याशिवाय बापाची किंमत कळत नाही. पण म्हणजे हे काय आहे, पुत्र आत्मवादी आहे ना. आता हे भजनानंदी आहेत आहे ना. ते पुत्र आत्मवादी म्हणजे पहिला झाला धनात्मवादी, दुसरा झाला हा पुत्र आत्मवादी. तो म्हणतो याम चिंतयामि सततम सा मयि विरक्ता. नंतर त्याला वैराग्य झालं आणि त्याच्या वैराग्य होण्याचं कारण तो हा भरतृहरी, बरोबर ना. आणि तो भरतृहरी मग नवनाथला तो वेगळा का हायपिंगला म्हणणार. नवनाथ भर्तरीनाथ, हा तो भर्तरीनाथ आणि हा भर्तृहरी आहे. म्हणजे शृंगार शतक, वैराग्य शतक आणि नीती शतक लिहिणारा तो भर्तृहरी. याम चिंतयामि सततम सामयी विरक्त म्हणणार. आणि तो भर्तरीनाथ तो अगोदर स्त्री आसक्त असतो, पिंगला नावाची त्याची पत्नी. आणि इतका तिच्यात आसक्त ती गेली. तो म्हटलं आपल्या जगण्यातच अर्थ काय. ती स्मशानभूमीत नेऊन तिला पेटून दिलं. तो ते राखेपाशीच रडत बसला. आता त्याला बाहेर काढण्याकरता गोरक्षनाथ गेले, पण त्यांनी टीट फॉर टॅट यथा इक्ष तथा बली ते आपला घडा घेऊन गेले. त्याला सुंदर शृंगारला आणि जाताना तिथे घडा पाडला. तो पडल्याच्या नंतर मटका तो फुटला. हे मोठ्या मोठ्या रडायला लागले. यांचं काळीचं सोर याने पार काळीचारचं पंचम, हाय मेरा घडा हाय मेरा घडा लागले उर बाडवायला. आता त्यांचं ते हायपिंगला राहिलं ना, हे याच्याकडे बघायला लागले हसायला. मग याने त्याच्याकडे पाहिलं, काय असतंच हे म्हणजे मूर्खा, एका घड्या करता रडतो. अरे असे 1000 घडी मी आणून देईन. तो म्हटलं अरे मूर्खा, एका पिंगले करता रडतो 1000 पिंगला आणून देईन. ते म्हणले दे आणून. ते गोरक्षनाथ रिद्धी सिद्धी प्रसन्न घातलं जोळीत हात, भस्मात चिमूट गेली, वर फेकली, काहीतरी मंत्र जपला, 1000 पिंगला दिसायला लागला. घे म्हटले कोणती तुझी आहे. दे म्हटले माझी घडी आणून. आता याला कुठं घडी करता येतात. मग त्यांना ते त्यातून बाहेर निघालेत. आणि मग हाय मेरी पिंगला म्हणजे भारी आत्मवादी त्यातून ते बाहेर निघाले, अन्यथा ते निघाले नसते. म्हणजे इथपर्यंत म्हणजे भारी आत्मवादी म्हणजे धनात्मवादी म्हणलं धनानंद, वस्त्र आत्मवादी आळंदीत आपल्याला पाहायला भेटतात. भारी आत्मवादी म्हणलं का हा भर्तृहरी किंवा भर्तरीनाथ. आणि पुत्र आत्मवादी धृतराष्ट्र येणं सहा धृतराष्ट्र. ते धृतराष्ट्र ते दुर्योधन जन्माला आला ना, त्यावेळेला आकाशामध्ये वट वाघळं ती किंचळायला लागले, कुत्री किंचळायला लागले, घोबडं ते गिरट्या घालायला लागले. सगळंच आपशिकून ते विदुराने जाणलं. म्हणले महाराज याला पहिलं मारा, नाहीतर पूर्ण राष्ट्र याच्या पायी उद्ध्वस्त होईल. आणि शूरवीराने भरलेली भूमी या एकाच्या दुराग्रहामुळे निर्वीर्य भूमी होईल. एकही शूरवीर या जमिनीवर राहणार नाही. महाभारत याच्यामुळे होईल. कारणाशात कार्यनाशा याला संपवा. धृतराष्ट्राने ऐकलं, विदुराने सांगितलं, आचार्य द्रोणाचार्याने सांगितलं, पितामह भीष्माने सांगितलं, कुलगुरू कृपाचार्याने सांगितलं. सगळे आचार्य सांगता सांगता संपळत आलेत. पण या बाबाने कोणाचंच ऐकलं नाही. का बरं? तो पुत्र आत्मवादी आहे. एका पुत्रामुळे सगळा हा अनर्थ घडला. म्हणजे पुत्र आत्मवादी. आचार्य द्रोणाचार्य सुद्धा पुत्रस्नेहमोहितच आहे. म्हणजे आता काही ठिकाणी असं बोललं जातं का ते ज्याचं खाऊ मीठ त्याचं कार्य करावं नीट असं व्यवहारात एक मन आहे. म्हणून ते कोणाच्या बाजूने लढलीत? दुर्योधनाच्या बाजूने. पण वस्तुस्थिती अशी आहे का आचार्य द्रोणाचार्य कौरवाच्या अन्नाच्या ड्रोणातून ती तेव्हाच मुक्त झाले. राणी द्रौपदीचं भरसभेमध्ये वस्त्रहरण होत असताना त्यांनी मूक संमती दिली ना, त्याच वेळेला ते पापातून मुक्त झाले. आता पुन्हा लढायला काही कारण नव्हतं. नाही तर अपक्ष उमेदवार राहायचं, कुठल्याच पक्षाने जायचं नाही. पण ते काय गेलेत ते मुळात त्यांनी ब्राह्मणाचा धर्म सगळ्याला विद्या शिकायची असते का फक्त क्षत्रियाला? सगळ्याला द्यायची असते. पण त्यांनी फक्त क्षत्रियाचंच ग्रुपच स्वीकारलं. विद्या विक्रय करण्याकरता पहिला सुरुवात केली. का बरं? पुत्रामुळं. कारण त्याला दूध नाही. मग त्यांनी ते पितामह भीष्माच्या ते गुरुबंधू शेवटी परशुरामाचे दोन्ही शिष्य. आणि मग त्यांनी ते सगळा प्रकार तो एक पुत्रमोहापासूनच कौरवाचं गुरुपद स्वीकारणं, मग त्यांच्या बाजूने ते ज्ञान देणं, हा सगळा प्रकार जो घडला. खरं आचार्यांचं विद्या दातृत्व हे निपक्षपाती आहे तसं. कारण त्यांनी पुत्र बघून विद्या दिली नाही, पात्र बघून विद्या दिली. अश्वत्थामा पुत्र आहे, पात्र नाही. म्हणून त्याला ब्रह्म असं सोडण्याचं ज्ञान आहे, माघारी घेण्याचं नाही. ब्रह्मशीर, ब्रह्मांड आणि ब्रह्म हे तिन्ही आसराचं सोडण्यासहित माघारी घेण्याचं ज्ञान कोणाला आहे? अर्जुनाला आहे. अर्जुन पुत्र नाही पण पात्र आहे. आणि अश्वत्थामा पुत्र आहे पण पात्र नाही. पण हे जरी असलं तरी पुत्रस्नेह कुठेतरी कारणात कोपऱ्यात तो असतोच. म्हणून त्यांनी माझा पुत्र अश्वत्थामा दुर्योधनाचा मित्र, तो त्या बाजूने लढतो, मग मी त्याच बाजूने लढणार. लढलेत.
मग हे एक प्रकार काय, एक प्रकारचा पुत्रस्नेहच आहे, म्हणजे पुत्र आत्मवादी. बरं जाऊ द्या, आचार्य द्रोणाचार्य सरसेनापती बनल्याच्या नंतर तिथे वीरश्री ते वीरगती दोनच गोष्टी असतात. मग त्या महाभारती रणांगणामध्ये पुत्र जे गेला काय ना आणखी काही ब्रह्मांड उसळ काय, तुम्ही सरसेनापती पदा तर तुम्ही युद्ध करणं हे कर्तव्य आहे ना. पण अश्वत्थामा हातहा नरोवा कुंजरवा हे युधिष्ठिराच्या मुखातून ऐकल्याच्या नंतर मग त्यांनी युद्ध सोडून दिलं, तुष्णी अवस्थेत जाऊन बसले. मग दृष्टिद्युम्न आला, त्यांच्या हातात शस्त्र असताना दृष्टिद्युम्नाची ताकद आहे का त्यांच्या शरीराला हात लावण्याची. पण हे कशामुळे घडलं, पुत्र आत्मवादीच. म्हणजे एवढ्या महात्म्याला आपण असं म्हणू नये, पण मग याच्यातून हे घ्यायचं का एवढ्या मोठ्या मनुष्याचं सुद्धा पुत्रस्नेहाने जर पतन होऊ शकतं तर आपण किस दरी आम्ही असा. म्हणून आपण त्याच्यात न अडकता राहता कसं येईल हाच विचार अगोदर करू, नाहीतर अगोदर गुंतू नंतर वेळेला पाहू, असं मात्र ते शक्य नाही. अगदी म्हणजे मोठ्या मोठ्या आपण ज्या परंपरेतून शिकलो तिथे सुद्धा काही क्षण पुत्रस्नेह कसा आढावा आला होता ते आता ते ही अंदर की बात आहे, ते काही सांगण्याची आवश्यकता नाही. पण निकम बाबा त्यावेळेला बोलले, कोणी जर असाल हे घ्या हाजरी, मी चाललो, असं बाबा कडक बोलले. पुत्रस्नेहाला बळी पडले नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य सिस्टम स्पष्टम, पुत्रस्नेह हा म्हणजे पुत्र आत्मवादी. मग हे एकंदर धन आत्मवादी, भार्य आत्मवादी, वस्त्र आत्मवादी हे देहात्मवादीच्याही पुढे आहे, देहात्मवादीच्या पुढे निकृष्ट आहे. किमान देहापर्यंत जर आला तर तो यांच्यापेक्षा उत्कृष्ट आहे. आणि मग देहात्मवादी म्हणजेच अन्नमय कोशात अडकणारा. तर मग देहात्मवादी अन्नमय कोशात अडकणारा तो देहालाच आत्मा म्हणतो कसा, आणि देहाला आत्मा म्हणणं म्हणजे हा देह कसा आहे, तर जो 3 दोषाने, सप्त धातूने आणि 3 मलाने युक्त आहे. 3 दोष कोणते, वात पित्त आणि कफ, त्या 3 दोषाने युक्त आहे. सप्त धातू कोणते, रस, रेत, रक्त, मांस, मेद, मज्जा आणि शुक्र अशा सप्त धातूने युक्त आहे. आणि 3 मल म्हणलं तर पुरुष, मूत्र आणि स्वेद अशा 3 मलाने युक्त असा जो स्थूल देह आहे, ज्याच्यामध्ये आत्ताच किती घटक पाहिले आपण, 25 घटक पाहिले. त्या 25 घटकामध्ये सुद्धा आणखी या स्थूल देहामध्ये जो भुक्त आणि पित्तान्नाचा बनलेला आहे, तर भुक्त अन्नाचे स्थूल, मध्यम आणि सूक्ष्म 3 भाग याच्यात असतात. पित्त अन्नाचे स्थूल, सूक्ष्म, मध्यम असे 3 भाग असतात. आणि भोज्य अन्नाचे सुद्धा स्थूल, सूक्ष्म, मध्यम असे 3 म्हणजे 3 त्रिक 9 याच्यामध्ये आहेत. तर त्याच्या स्थूल अन्नाचे 3 कोणते, तर जे आपण भक्ष्य खाल्लेलं त्याच्या स्थूल भागाचं शरीरामध्ये विष्ठा बनते, सूक्ष्म भागाचं, मध्यम भागाचं मांस बनतं आणि अत्यंत सूक्ष्म भागाचं मन बनतं. पित्त अन्न जे आपण पिल्यालं, पित्त अन्नातलं मग ते दूध असेल किंवा दही असेल, जेवढं पितो आपण, ते पित्त अन्नाच्या सूक्ष्म भागाचं, स्थूल भागाचं मूत्र बनतं, मध्यम भागाचं रक्त बनतं आणि सूक्ष्म भागाचा प्राण बनतो. म्हणून अन्नमय प्राण असं आपण म्हणतो कलियुगामध्ये. आणि त्याच्यातलं जे स्निग्धमय पदार्थ, तेल, तूप असे जे आहेत ना, त्याला भोज्य म्हणतात. त्याच्याद्वारा शरीरातल्या त्याच्या स्थूल, मध्यम आणि सूक्ष्म भागाचे 3 भाग बनतात. त्याच्या स्थूल भागाचे अस्थि बनतात, सूक्ष्म भागाचं मेद बनतं, मध्यम भागाचं, आणि अत्यंत सूक्ष्म भागाची वाचा बनते. म्हणून वाणीला सुद्धा एक दर्जेदारपणा राहण्याकरता तेल, तूप, स्निग्धमय पदार्थ. बघा, जी मंडळी ही भूदेवामध्ये, ब्राह्मण मंडळीमध्ये ती वाणी जास्तीत जास्त तेल, तूप हे जास्त सेवन करतात, कारण वाचेचा यज्ञ मंत्र वगैरे म्हणण्याचा त्यांना जास्त प्रयोग करावा लागतो ना. म्हणून त्याच्या सूक्ष्म भागाची कोण बनते, वाचा बनते, असा प्रकार आहे. आणि आपली माता आणि पिता या दोन्ही मात्याचं शोणित आणि पित्याचं वीर्य, या दोन्हीचा 2 बीज एकत्र येऊन हा स्थूल देह बनतो ना आपला. तर या देहामध्ये आपल्याला 3 घटक आईच्या बीजापासून लाभतात आणि 3 घटक पित्याच्या बीजापासून लाभतात. आईच्या बीजापासून 3 घटक कोणते लाभतात, तर आईच्या बीजापासून 3 घटक म्हणजे आईच्या बीजाच्या स्थूल भागापासून रक्त, स्थूल भागापासून, मध्यम भागापासून मांस आणि त्यातल्या सूक्ष्म भागापासून चर्म बनतं. आणि वडिलाच्या बीजापासून, स्थूल भागापासून वडिलाचं बीज कठोर आहे ना, मग शरीरातला जो मृदू भाग आहे तो आईच्या बीजाचा आहे आणि शरीरातला जो कठोर भाग आहे तो वडिलांच्या बीजाचा आहे. तर त्यातल्या अस्थी, नंतर
नाड्या आणि मज्जा हे जे 3 भाग आहेत ते वडिलांच्या बीजापासून आपल्या शरीरामध्ये आपल्याला प्राप्त होतात. आणि शरीरामध्ये पुन्हा किती योनी किती आहेत तर 84 आहे. 4 योनी आहे आणि 84 लक्ष खाणी आहे बरोबर का. 4 खाणी 84 लक्ष योनी योनी आहेत आणि 4 मात्र प्रधान खाणी आहे. अंड आहे ना. मग अंडज, जारज, स्वेदज आणि उद्बीज. अंड्यापासून निर्माण होणारे ते अंडज. मग अंड्यापासून निर्माण होणारे अंडज कोणते पक्षी किंवा सर्पादिक हे काय अंडज आहे. जारापासून निर्माण होतात ते जारज. मनुष्य आणि मृगादिक हे काय जारज आहे. जाराच्या उल्ब त्याला संस्कृतमध्ये येतो, उल्बाची खोळ आहे ना. हे जारज झालेत. आणि स्वेदज म्हणलं तर घामापासून निर्माण होणार आहे. मग ते आपण त्या उधळ्या वगैरे म्हणतात बघा. एखादा शेणाचा पावठा आपण बाजूला काढला ना त्याच्या खाली सुद्धा त्या ऊर्जीन ते निर्माण झाले असते. त्या उधळ्या त्याला आपण म्हणतो मुंग्या किंवा ओवा, व्हापा, गोमाशा वगैरे बैलाच्या अंगार असतात त्या काही स्वेदज आहेत. आणि उद्बीज वाळवी, वाळवी वगैरे त्याला म्हणतात बरोबर. ते वाळवी गिळी तर हे काय झाले ते स्वेदज आहे. आणि उद्बीज म्हणलं का जे सकल प्रकारचे कडधान्य हे एक प्रकारचे काय आहेत उद्बीज आहेत. बीजात उद्बीज येते, जमीन फाडून ते बीज बाहेर येतं ना त्याला उद्बीज असं म्हणतात. असे 4 जे आहेत ना त्या 4मधला जो जारज आहे मनुष्य, आणि मनुष्याकरताच हा मुक्तीचा विचार आहे. कारण पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, काही एक उपजता मरती, बैरांध होती पांगुळमुखी असं तो कोबरा म्हणतात. आणि माऊली म्हणतात ना येण्याची शरीरा येण्यासरी किंबहुना येर झाले शेरा पडे, नाथबाबाची ओय मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे. एवढा अधिकार नारायण कृपा लोकांनी दिले असेल. असंच प्रमाण तुकोबरायचं आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आणि नाटातलं वचन तुकोबरायचं नळदे निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवाची होईल म्हणती ते होती तरिकाची 3 धरावे. आणि अशाच अर्थाचं कबीरदासजीचं विधान पशुक होत पण या नर का कछुन होत, नर करणी करे तो नर का नारायण होत. आणि ते दसऱ्याच्या अभंगामध्ये गोड उच्चारण आहे. साधाला साधा सुमूर्त भरा, पवित्र सुदीन उत्तम दिवस दसरा, सापडला तो साधा आजी सुमुहूर्त भरा, करा जय जयकार हरी हृदय धरा, आळस नका करू सांगतो लहान थोरा, याहो याहो बाह्यानो निघाले हरी शिलंगणा असं म्हटलेलं आहे ना. म्हणजे याच द्यात मुक्तीचा हा दरवाजा आहे. जसं ते अंध व्यक्तीचं उदाहरण परंपरेने जुनी मंडळी द्यायची. वैद्य बाबा तर नेहमी सांगायचे एक अंध व्यक्ती आणि त्याला गावाच्या बाहेर पडायचं. तो एकाला म्हणायला लागला का हो मला जरा बाहेर पडायचं. तो म्हटला गड्या म्हणजे चाऊल आली बोलण्याची चाऊल अहो कोणीतरी ऐका म्हणले हो मला जरा बाहेर पडायचं होतं म्हणले हो. मग ह्या नदीला पूर्वीच्या गावाला तटबंदी असायची. याला तुम्ही धरून चालत राहा, एक क्षण असं येईल का तुम्ही बरोबर बाहेर पडाल दरवाजा येईल. पण तो चालायला लागला. आता गावातली भिंतीच्या कडलं काय काय म्हणून टाकलेलं नसतं. ते खाच खडके काचा बिचा त्यातून चालत त्या वेदना सहन करत करत तो कसा तरी गेटपर्यंत आला. आणि नेमकी त्यावेळेला त्याच्या कर्मधर्म संयोगाने त्याला खाज आली. खरचुल्या होता, खाज आली आणि तो खाजायला लागला आणि तेवढ्यात थांबला नाही, दरवाजा निघून गेला. असं प्रत्येक वेळेला दरवाजा आला का त्याला खाज यायची आणि तो पुढे निघून जायचा. मग किती जन्मात तो बाहेर पडेल, तो शक्य नाही. तसं हा दृष्टांत असा आहे का हे तटबंदी म्हणजे एक प्रकारचं हे मायेचं एक प्रकारचं हे कार्य आहे. पुनरपी जननम पुनरपी मरणम आहे ना. मायेचं कार्य म्हणजे जगात मायेचं कार्य आहे आणि त्याच्यात तटबंदी ही एक प्रकारची आहे. आणि त्या तटबंदीतून ही पुनरपी जननम पुनरपी मरणम असा फेरा चालू आहे. आणि त्यातून दरवाजा म्हणजे मनुष्यदेह आहे. आणि मनुष्यदेहरूपी दरवाजातून आता बाहेर पडायचं. तेवढ्यात मनुष्याला अहंकाराची, पदाची किंवा अहममा अध्यासाची किंवा विषयभोगाची एक प्रकारची खाज येते. आणि तो खाजत असताना मनुष्याला बरं वाटतं आणि तेवढ्यात तो थांबत नाही. म्हणजे प्रत्येक योनीत आहार निद्रा भयमैथुनंच एतत् सामान्य पशुविरणारा ज्ञानमी तेषमादिको विशेषा ज्ञाने नेना पशुभी समान. या योनीत तरी ते थांबावं, पण त्याच्यातसुद्धा तो खाजत असताना हे आयुष्य त्याचं संपून जातं. आणि मुक्ती करता आत्मावारे द्रष्टव्या श्रुतव्या म्हणतव्या निधी द्यावा हा विचार करायला पाहिजे. स्थूल देह मी नाही, जन्मणारा मरणारा मी नाही म्हणजे स्थूल देह मी नाही, सुखी दुःखी मी नाही म्हणजे सूक्ष्म देह मी नाही, ज्ञाने अज्ञानी मी नाही, कारण देह महाकारण देह मी नाही. मग मी कोण आहे, याच्या आतीत मी आहे असा विचार करावा. पण तो विचार करत नाही. उलट पक्षी तो भारे आत्मवादी, वस्त्र आत्मवादी, पुत्र आत्मवादी, धन आत्मवादी असा होतो. आणि हा जरी झाला नाही तर किमान देहात्मवादी मी म्हणतो, देहच मी आहे म्हणतो. आणि देहच मी आहे म्हणताना ज्या ठिकाणी मी अशी भावना होती तो देह मी. मग मी अशी भावना कोणत्या देहाच्या ठिकाणी होते, स्थूल देहा ठिकाणी होते. म्हणून स्थूल देहच मी. शेष कोण आहे, शेषी कोण आहे असा विचार करतो. मग
अन्नमय कोशाला आत्मा कोण मानतो, नंतर इंद्रियाला आत्मा कोण मानतो, प्राणाला आत्मा कोण मानतो, असा विचार पुढे येतो. खरं तर अजून हे पेज आपल्याला घ्यायचं होतं, पण ते आता काही वेळाच्या अभावी झालं नाही. आपण नंतर त्याचा विचार करू. आता या ठिकाणी आपण थांबूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय.